गेलाय पाखरू पिंजरा परतून येणार खबर सोडून गेलाय पाखरू पिंजरा देव चोरला माझा देव चोरला माझा देव चोरला। या ठिकाणी शोक सभेसाठी उपस्थित आहात, पण ज्यांची शोक सभा या ठिकाणी आयोजित केली आहे त्यांची शोक सभा अशी आयोजित करावी लागेल किंवा या ठिकाणी होईल असं स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं। कारण पाटील सर हे नाव आमच्यासाठी एक आधाराचं होतं, आधारस्तंभ, आधार, की असं कधीतरी होईल किंवा असा कार्यक्रम आपल्या ग्राउंडवर आपल्याला करावा लागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नाही। परंतु शेवटी मरण हे जीवनाचं सत्य आहे, ज्याची सुरुवात आहे त्याचा शेवटही आहे। पण जाता जाता जे काही कमवून गेले, जे काही नावलौकिक करून गेले ते महत्वाचे। तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात आपण म्हणतो की त्याला महत्व आहे। आपण जर म्हणतो ना की मरावे परंतु कीर्तिरूपी उरावे, त्याप्रमाणे पाटील सरांचं जीवन, जर त्यांचा जीवन परिचय पाहिला तर त्यांचा जन्म 1 जून 1976, कदाचित त्या काळामध्ये शाळेमध्ये 15 जूनला प्रवेश घ्यायचे म्हणून बऱ्याच जणांच्या 1 जून तारीख असायची, पण आपण म्हणू की त्यांचा जन्म 1 जून 1976चा। त्यांचं शालेय जीवन जे आहे, आपल्या बाजूलाच नगरपालिकेची शाळा आहे, या शाळेमध्ये त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं। त्यानंतर ते 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी दैसरमोरी येथील त्रिमूर्ती विद्यालय या शाळेमध्ये गेले। तिथे त्यांनी 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर पदवी शिक्षण घेण्यासाठी ते ठाणा कॉलेज, जोशी बेडेकर ठाणा कॉलेज या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी B.Ed करण्यासाठी ते रत्नागिरीला गेले, MA कंप्लीट केले युनिव्हर्सिटी मार्फत, आणि अशा प्रकारे 2023 साली शिक्षक म्हणून या ठिकाणी रुजू झाले। आपली शाळा जर पाहिली ना तर 2000ची, त्याच्या अगोदरच ते त्या म्हणजे ज्या स्थापना झाली आपली शाळा तेव्हापासूनच ते शाळेमध्ये कार्यरत होते। पण शिक्षक होण्यासाठी जी डिग्री पाहिजे B.Edची, ती करण्यासाठी ते 2002 मध्ये ते रत्नागिरीला गेले। आणि त्यानंतर त्याच्या अगोदर त्यांनी या शाळेमध्ये आपण म्हणू की सुरुवातीच्या काळामध्ये शिकवण्याचं, पाटील सर हे नाव असं आहे की शिपायापासून मुख्याध्यापकांपर्यंत सगळं काम करणारी व्यक्ती, न लाजता, नाही का। आपण पाहायचो की बाकी कोणी नाही, पण पाटील सरांनी सगळी कामं केली, अगदी बाथरूम असे स्वच्छ करण्यापासून सगळी, न लाजता। काम आहे, काम करायला काय हरकत आहे अशी मांडणारी व्यक्ती। आपण पाहतो की नगरपालिकेच्या शाळेमध्ये असताना गुरुजींचा सहवास लाभला। आपलं नाव, एक वजनदार नाव म्हणजे बिंदले गुरुजी, त्यांचा सहवास लाभला आणि त्यांनी पुढे जाण्याची जणू काय धडकीच घेतली की पुढे जायचे, आपल्याला शिकायचे। बिंदले गुरुजींच्या सहवासातले आपले विद्यार्थी आपण पाहतो, बिंदले गुरुजींचे पाटील सर आहेत, आलिमकर सर आहेत, चेतन मॅडम आहेत, यांचा एक ग्रुप ठरवलं पुढे जायचं, शिक्षण क्षेत्रात उतरायचं, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायचं, हे त्यांनी पहिल्यापासूनच ठरवलेलं होतं। आपण पाहतो की मुख्याध्यापकाचा कालावधी त्यांचा फक्त 2 वर्षाचा। कोटे सर रिटायर झाल्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी शाळेमध्ये अनेक बदल केले। त्याच्यातील काही महत्त्वाचे बदल मला तुम्हाला सांगायचे आहेत की पहिला महत्त्वाचा बदल होता की त्यांनी सांगितलं की आपण शाळेमधून, गेटमधून बाहेर मुलांना एकदा शाळेमध्ये आले, शाळा भरल्यापासून शाळा सुटेपर्यंत आपण मुलांना गेटमधून बाहेर सोडायचं नाही। का नाही सोडायचं? कारण मुलांना मधल्या सुट्टीमध्ये सोडलं की मुलं नाक्यापर्यंत जायची। नाक्यापर्यंत काय होतंय, मुलंही जातात, मुलीही जातात, प्रकरण मग आणखीन वाढत जातं। परिस्थिती आता अशी बदलली आहे
की कधी काय होईल हे सांगता येत नाही. मग त्यांनी सांगितलं की नाही, आपण आपल्या गेटच्या आतमध्येच ठेवायचं, डायरेक्ट शाळा सुटल्यानंतरच सोडायचं. दुसरं, मुलांना बाहेरचं काय खायला अलाउड करायचं नाही, त्यांना घरचंच जेवायला आणायला सांगायचं. बघा, त्याचा फायदा असा होता की घरच्यांचाही खर्च कमी होणार होता आणि मुलांची प्रकृती सुद्धा ठीक राहणार होती. कारण आपण जर घरचं खातोय तर माझी तब्येती ठीकच राहणार, हे मला बरोबर माहिती होतं. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, त्यांनी ठरवलं की घरचंच जेवण फक्त अलाव करायचं, बाहेरचं काही अलाव करायचं नाही. आणि बदल नंतर त्यांना वाटलं की अरे आपली मुलं जी आहेत ती साधीच का वाटतायत, नाही, आपण मुलांना टाय द्यायची, बूट द्यायचे, इन करायला लावायची, टाय बेल्टने व्यवस्थित वाटले पाहिजे. का आपली मुलं सुद्धा शहरातल्या मुलांसारखी वाटायला नको, का ती गरीबच वाटली पाहिजे, तशी बदल केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपल्या शाळेमध्ये टाय पण आणली, बूट पण आणली, मुलांना इन करून व्यवस्थित शाळेमध्ये यायला भाग पाडलं, एक नियम लावला, लक्षात ठेवायचं. आणि मग त्या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी शाळेचं जे आहे ते नियोजन चालत राहिलं. असं वाटलं की आता आपण खूपच पुढे जाणार, स्वप्न असं की खूपच पुढे जाणार, आता काय आपली गाडी जी आहे ती थांबणार नाही. आणि अचानक ब्रेक बसला. का झालं, कसं झालं, सगळ्यांच्या जिव्हारी लागलं, नाही का. असा व्यक्ती ज्याची धडपड, आपण असं म्हणू की शाळा म्हणजे त्यांचं घर. एकदा सकाळी आले तर संध्याकाळी कॉलेज सुटेपर्यंत घरी जायचं नाव नाही. शाळा, फक्त शाळा. काय करायचंय मडवी सर, सगळ्या शिक्षकांना घेऊन काय करायचंय आपल्याला, नाही का, हे करायचंय ते करायचंय. तुम्ही पाहाल कोणता विद्यार्थी नाही की ज्याला त्यांनी फोन करून सांगितलं नाही की माझ्या शाळेला तू काय देतोय, मला मदत, नाही का, तू मदत करा, तुम्ही मदत करा. तुम्ही मदत नाही केली तर शाळा पुढे कशी जाईल, नाही का. बिंदले गुरुजींचं वाक्य होतं, गाव करेल ते राव करेल काय, नाही का, म्हणायचे बिंदले गुरुजी. ते त्यांच्या पक्क माहिती होतं की गाव करेल तो एकटा व्यक्ती नाही, राव नाही करू शकत. आणि त्याप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन इथून निघाले का बसमध्ये बसले का बसमध्ये सगळ्या मुलांना कॉन्टॅक्ट, अरे बाबा बघ या, आपल्या शाळा ना, आपली शाळा पुढे न्यायची आपल्याला, तुम्ही या. या 2 वर्षामध्ये कितीक तरी तुम्ही स्टेटसला पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल, अनेकांनी अनेक वस्तू दिल्या शाळेला. आता त्यांचं पुढचं स्वप्न होतं की नाही, आपल्या शाळेची इमारत बनवायची. त्याचंही प्लॅन त्यांनी केलं. 2दा आम्ही या ठिकाणी आर्किटेक्चर जो आहे या ठिकाणी बंडूभाऊ आहेत, त्यांनी सुद्धा ते घेऊन आले, देवरे सर आहेत, त्यांनी सांगितलं, प्लॅन केलं, त्याचा प्लॅन सुद्धा बनवायला सांगितला की नाही आपली इमारत झाली पाहिजे. एक स्वप्न की नाही, आता इथपर्यंत आलोय आपण, एवढं सगळा बदल केला, आता इमारत झाली म्हणजे सगळं काही व्यवस्थित करता येईल. ती त्यांची धडपड. आणि खरं सांगतो या 1-2 वर्षामध्ये त्यांनी तीही सुरुवात केली असती, पण नियती आहे, नाही का, नियतीचा फेरा आपण म्हणतो कोणाला चुकलाय. आणि मग आपण या ठिकाणी त्यांच्यासाठी या ठिकाणी शोक सभेसाठी जमलो. खरं तर मला काय तुम्हाला सुद्धा विश्वास बसत नाही की असं कसं होईल. आम्हाला तर अजून सुद्धा वाटतं की त्या ऑफिसमधनं एखादा आवाज यायचा पटकन, अजूनही विश्वास नाही, कोणाचाच नाही, लक्षात घ्या. म्हणजे एवढं सगळं जीव लावला, शाळेला जीव लावला, प्रत्येकाला जीव लावला, नाही का. असे व्यक्ती जेव्हा आपल्यातून निघून जातात खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. पण त्यांचं आम्ही सगळे शिक्षक वृंद, त्यानंतर आपले संस्थेचे पदाधिकारी सगळे आम्ही आश्वासन देतो की त्यांनी जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न आम्ही खरोखर पुढे नेण्याचा प्रयत्न करू, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. कारण खरोखरच त्यांची तळमळ जी होती शाळेविषयी ती खूपच होती, खूप तळमळ होती. असे अचानक असं काहीतरी होईल किंवा असं घडेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नाही, पण झालं. या ठिकाणी आपण लक्षात घ्या. आता शोक सभा आपण म्हणतो की का शोक सभा, आपल्या मनात दडलेलं दुःख जे आहे ते बाहेर काढण्याच्या 2 वाटा असतात. एक तर मनसोक्त रडा किंवा तुमच्या मनात जे दडले ते
सगळ्यांसमोर व्यक्त करा, बोलून टाका, मन मोकळं करा. कारण नाहीतर कोंडमारा होतो, त्याचा कोंडमारा होतो नाही का. प्रत्येक वेळेस असं व्यासपीठ मिळेल जिथे मोकळेपणाने रडता येईल असंही भाग नाही. पण या शोक सभा म्हणजे असं व्यासपीठ ज्या ठिकाणी तुम्हाला मोकळं आपलं मन मोकळं करता येईल, मनामध्ये काही न ठेवता तुम्हाला व्यक्त होता येईल, मन मोकळं करता येईल. कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात, तुम्ही मन मोकळं केलं, मन हलकं झालं तर बऱ्याचशा वाईट गोष्टी घडणाऱ्या ज्या असतात त्या घडत नाही कधी. आणि म्हणून आपण म्हणतो की या ठिकाणी आपण शोकसभा आयोजित केलेली आहे. तरी आपल्या शोकसभेला सर्वात आधी मी असं म्हणेन की आपले जे विद्यार्थी आहेत, जे सरांशी जवळ आहेत, अशा विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी येऊन व्यक्त करायचं आहे. सुरुवातीला कृतिका पंडित आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करणारी. सर, काय बोलू तुमच्याबद्दल. तुम्ही आमच्यासाठी खरंच खूप केलंय, शाळेसाठी खूप केलंय. तुम्ही जेव्हा मुख्याध्यापक झालात तेव्हा आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. तुम्ही आमच्यासाठी, आमच्या सुरक्षितेसाठी शाळेचं गेट बंद केलं. त्याच मागे तुमचा चांगलाच हेतू होता हे आम्हा सर्वांना माहीत आहे. त्या गेट बंद केल्यामुळे मुलींच्या मनातही सुरक्षिततेची जी भावना वाढीस लागली. तुम्ही आमच्या सकस आहारासाठी आम्हाला घरचा डबा आणण्यास प्रवृत्त केलं. बाहेरचा खाऊ बंद केला. यामागेही तुमचा चांगलाच हेतू होता. सर, तुम्हाला शाळेची इमारत बांधायची होती. त्यासाठी तुम्ही खूप धडपड करून मुख्यमंत्र्यांची सही घेतली आणि काही दिवसांपूर्वीच शाळा बांधायला काढली होती. पण तुम्ही नसताना शाळेचं काय होणार हाच विचार आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या डोक्यात चालू आहे. मला चांगलंच आठवते, 10वीच्या मध्यंतरी सर मला कचऱ्याच्या डब्यावरून ओरडले होते. त्यानंतर लगेच त्यांनी मला संध्याकाळी कॉल केला, मला सॉरी बोलले. सर, किती हा तुमच्या मनाचा मोठेपणा की तुम्ही तुमच्या वयापेक्षा लहान असणाऱ्या मुलीला सॉरी बोललात. सर, तुम्ही खरंच खूप केले आमच्यासाठी. वर्गात पहिला नंबर आल्यावर तुम्ही मला नेहमी भेटवस्तू द्यायचाल आणि अशा अनेक भेटवस्तू सर मला तुमच्याकडून अजून पाहिजे होत्या. सर, तुमची इच्छा होती की तुम्हाला मराठी विषयामध्ये PhD करायची होती. तुम्ही नेहमी घरी कॉल करायचात, पप्पांना विचारायचात. आता हे सर्व आठवत आहे सर. तुम्हाला आमचा 10वीचा 100% निकाल लागलेला बघायचा होता. मग का तुम्ही असे आम्हाला अर्ध्यातून सोडून गेलात. सर, आता फक्त या क्षणाला एवढंच वाटते, गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी. विभागाचे आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर पण इथे उपस्थित आहेत. त्यांनाही माहिती आहे की ज्यावेळेस ठरलं की मुख्याध्यापक व्हायचं, सगळ्यांनी सांगितलं पाटील सर तुम्ही व्हा. मला ते सांगतात नाही मडवी सर तुम्ही व्हा. का तुम्ही व्हा, तुमचं नुकसान झालंय म्हणे. मला नाही तसं मला नाही जमणार ते. नाही जमणार कसं, मी आहे ना. बघा, 4 अक्षरांचा शब्द मी आहे ना हा खूप आधार देणारा असतो. पटकन एखादी मुलगा आहे शाळेत शिकणारा, वडिलांचा हात आणि पटकन म्हटलं बाबांनी मी आहे ना, त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं मला मी आहे ना. खरंच तुम्हाला सांगतो, अगदी आपले आमदार जे आहेत त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की मडवी सरांचं आपण सुचवूया. त्यांनी सांगितलं नाही, नियमामध्ये नाही बसत सर, ते नाही होणार. खरी घटना आहे. म्हणजे बघा, एखादा व्यक्ती इतकं मोठं पद सुद्धा दुसऱ्याला द्यायला तयार होतो आणि एक वाक्य सुद्धा म्हणतो मी आहे ना. मी तुम्हाला म्हटलं, एखाद्या वेळेस बाबांनी मुलीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं मी आहे ना. एखाद्या
नवऱ्याने आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं मी आहे ना, किती आधार आहे त्या शब्दामध्ये. तसा आधार आहे आमचा, पण तो आधार आमचा निघून गेला. ही खूप खेदाची गोष्ट आहे. यापुढे आपल्या कोकण विभागाचे आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे. स्वर्गीय संतोष पाटील सर यांच्या शोकसभेसाठी उपस्थित त्यांच्या कुटुंबातील, त्यांचे बंधू, परिसरातील विविध शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, या शिलगावातील नागरिक, विद्यार्थी मित्रांनो, संतोष पाटील सर हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. 1 महिन्याभरापूर्वीच माझं त्यांचं बोलणं शाळेच्या गुणवत्तेबद्दल, शाळेच्या विकासाबद्दल, शाळेच्या कामाबद्दल झालेलं होतं. आणि मला वाटलंही नव्हतं की असं कधी होईल. त्या दिवशी अचानक मला संजय वालिलकर सर, आपले दहीसर मोरीचे, म्हणजे मला वाटतं सरांचे भाचे, त्यांनी मला फोन केला की सर अशी अशी घटना घडलेली आहे. मी क्षणभर स्तब्ध झालो. मी इलेक्शनच्या प्रचाराकरता बाहेर जाणार होतो, तर तेवढ्यात तो क्षण फार गंभीर झाला माझ्यासाठी. आणि मी 2 तास शांत बसून राहिलो, कुठेही गेलो नाही. आणि त्यानंतर समजलं की ही घटना घडली आणि त्यांची बॉडी पुढे नेलेली आहे. लगेच मी पतंगे सरांना फोन केला की घडलेली घटना मला समजली आहे. त्यांनी मला इतिवृत्त सांगितलं की सर असं असं घडलेलं आहे. आणि खरोखरच हे ऐकून मला अतिशय दुःख झालं की जी व्यक्ती स्वतः शरणी जरी अपंग जरी होती तरी कामाने कधीच अपंग नव्हती. कारण काम करण्यासाठी, शिक्षकांच्या कामांसाठी असेल, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी असेल, ते सातत्याने धडपड करत असत. माझ्याकडे नेहमी यायचे आणि नेहमी सर मला याबाबत मार्गदर्शन करा, मी कसं करू, काय करू. मडवी सरांनी सांगितलं किस्सा खरा आहे. पोटे सर ज्यावेळेला सेवानिवृत्त झाले त्यावेळेला ते माझ्याकडे मडवी सरांना घेऊन आले होते की सर मडवी सरांना आपलं मुख्याध्यापक करायचं आहे. मला फोन करायचे, सर बघा कसं काय करतायत, काय करतायत. त्यांची धडपड असायची. पतंगे सर म्हणजे ज्युनियर कॉलेजचं काम व्हावं याकरता सातत्याने माझ्या संपर्कात, तर झालं पाहिजे, माझ्या शिक्षकांचं काम झालं पाहिजे, काय करू सांगा. अशी सतत त्यांच्या मनातली धडमड आणि घालमेल असायची. आणि अचानक असं काहीतरी होईल असं मनात वाटलं सुद्धा नव्हतं. या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यावर, त्यांच्या कुटुंबावर फार मोठा दुःखाचा डोंगर आहे. संतोष सर जावेत असं कोणालाही क्षणात वाटलं नाही. मात्र आता सुनील सरांनी, त्यांच्या मावस बांधवांनी खरोखरच आपलं चांगलं या ठिकाणी काहीतरी सांगितलं. खरोखरच माणसाचं वय एक ठराविक कालावधीपुरतं असावं असं मला वाटतंय. ही परमेश्वराचीच बोलावणी असेल. त्यांचं वयच तेवढंच असं बोलायला हरकत नाही. पण एक चांगला माणूस या जगातून गेला, याचं दुःख तुम्हा सर्वांना आहे. सातत्याने त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर, जेव्हा ते गेले तेव्हापासून माझ्या डोळ्यासमोर सातत्याने आहे. काल अचानक पतंगे सरांचा मला फोन आला की सर, सरांची शोकसभा आपण आयोजित. त्यानंतर
माननीय श्री पापाळे सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. मला काय माहिती आहे काय इथं असं येतं थोडासा राऊंड करून तिथे पण तिथं म्हणजे 3 मिनटं झालं ना 3 मिनटं जाऊन राऊंड करून तिथे जाऊन ओके चार वाजून स्वर्गीय संतोष आशा पाटील सर यांना देवाज्ञा झालेली आहे. जन्म आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला जायचंय, पण तो कोणत्या माध्यमातून कोणत्या विषयातनं आणि कोणत्या नशिबाने जातो हे परमेश्वर लिखित असतं. पण परमेश्वर स्वतःवर घेत नाही. मग तो या ना त्या कारणाने गेला असंच आहे, पण आयुष्य तेवढंच आहे. आणि या माध्यमातून आपले सर तुमच्या आमच्यातनं निघून गेले. पण असा हसता खेळता माणूस जेव्हा आपल्यातनं निघून जातो, हा मोठा खिलाडी होता या शाळेसाठी, समाजासाठी, मुलांसाठी आणि स्वतःच्या घरच्यासाठी. आणि त्यांच्यापासून तुम्ही आणि आम्ही ओळखे झालेले आहोत. असं म्हणजे एक वेगळं पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होतं. आणि तो आजही आपल्याला वाटतं की तो आपल्यामध्ये आहे. तो ऑफिसमध्ये बसलेला असेल, तुम्ही इतर तर आपण व्यक्तिमत्वावर बोलताना विचार करतो, पण असा व्यक्तिमत्व धड धाकट माणसामध्ये सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. कारण त्यांचं आणि माझं ही शाळा तयार झाल्यापासून पण आजपर्यंत त्यांचं आणि माझं नातं एक मित्रत्वाचं होतं, संस्थेचं होतं. नंतर ते मुख्याध्यापक झाले. या शाळेबद्दल त्या व्यक्तिमत्वानं काय काय केलं मला नेहमी फोन करायचे. या श्रद्धांजलीच्या दिवशी मी आवर्जून आपल्याला सांगू शकतो. पण असं महान व्यक्तिमत्व आपल्यातनं जावं, आपली मोठी हळहळ आणि ते गेल्यामुळे शीळ गावातली या संस्थेतली या शाळेतली पोकळी मला नाही वाटत लवकर भरून मिळेल. असं व्यक्तिमत्व आम्हाला मिळणार. तुम्ही पहा ना, जेव्हा यापूर्वीचे मुख्याध्यापक होते, त्यानंतर सर आले, या 2-3 वर्षामध्ये त्यांनी या शाळेचा कायापालट केलाय. म्हणजे ही शाळा ही माझं घर आहे, माझं कुटुंब आहे. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्टी माझी विद्यार्थी असं मला बोलायचे, माझी विद्यार्थ्यांकडनं मी ही वस्तू घेतली, माझी विद्यार्थ्यांकडनं मी शाळा अशी करून घेतली, या गावातल्या व्यक्तींकडनं मी हे करून घेतलं. म्हणजे शाळेसाठी आपले पण जपणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यापासून पोरका होऊन ते परमेश्वराकडे गेलेले. पण मी नक्की सांगेन, ते व्यक्तिमत्व जरी गेलेलं असेल तरी आयुष्यभर तुम्हा मुलांना, या शाळेला, या संस्थेला आणि या गावाला आशीर्वाद वरून सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही. असं मन मोकळं असणार आहे माणूस. आणि त्यांचे मावस भावांनी सांगितलं, खरंच तुम्ही एक विचारवंत आहात. तुमचं म्हणजे मी असं सांगतो, मी जास्त नाही बोलणार, पण वीरा पाटील सर की आपल्या म्हणजे गाव म्हणजे आगरी लोकांमध्ये सुद्धा तुम्ही देवरूपी लोक आहेत अजून, मला असं म्हणायला हरकत नाही. समाज कसाही पाहत असेल तरी संतोष सर आहे, तुम्ही एक वीरा पाटील सर आहे. पण जसं समाज बदललाय, आयुष्य बदलत आहे, तसं तुम्ही जे बदल घडून आणले की इथला आपल्या शीळ गावातला मूल कुठं दूर जाणार आहे. जरी मुलगा गेला तर मुलीला जाऊ देणार नाही. वडिलांनी याला जमीन दिली, या शाळेलाही दिली. अशा महान घराला खऱ्या अर्थाने आज नतमस्तक होण्याचा दिवस आहे. आणि म्हणून म्हटलं, काही जरी काम असेल तरी ते माझ्या मित्राच्या पलीकडे नाही, या मातीचं ज्याने ऋण व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस आहे आणि आपण गेलं पाहिजे. म्हणून मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले. म्हणजे असं वेळ नाही घेणार, पण या माझ्या महान मित्राला, महान गुरुला, महान आत्म्याला मी माझ्या संस्थेच्या ज्ञानदाता शिक्षण संकुल, ज्ञानगंगा विद्यालय, आत्मनेश्वर नगर, मराठी हिंदी इंग्रजी माध्यमाची शाळा, कळवा पूर्व, आदर्श प्राथमिक माध्यमिक विद्यालय, शंकर मंदिर जवळ मुंब्रा अचानक नगर, ही नॅशनल इंग्लिश स्कूल दिवस शील्ड रोड, आणि सरस्वती इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आयरेगाव कोपर पूर्व, तशीच आमची ठाणे जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीनं, महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं, माझे इथे महापालिकेतले माझ्या ताई बसलेले आहेत, हो की नाही, आणि सर बसलेले आहे, माझ्या तमाम गुरुजनांच्या वतीनं, ठाणे जिल्हा शिक्षक पतपेढीच्या वतीनं आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमचे मित्र एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं या माझ्या दादाला, माझ्या मित्राला, या महान गुरुला आणि या महान मुख्याध्यापकाला मी मानाचा मुद्रा करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सत्यमेव जयते. धन्यवाद. नंतर आकांक्षा पंडित आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करणारे. पापाळे सर आमच्या शाळेचे नेहमी आधारच राहिले.
यांनी पाटील सरांनी कधीही सांगावं, काहीही असावं, आम्ही शाळेत जाऊन त्यांना भेटतो, आपल्या शाळेची काय कामं असतील ती वेळात वेळ देऊन आपली कामं करून घेतात, सगळ्याच प्रकारची. मी आकांक्षा मनोज पंडित, मी या शाळेची माजी विद्यार्थी. असं कधीच वाटलं नव्हतं की हा वेळ, ही काळ आपल्यावर, तुमच्या सर्वांवर, म्हणजे सगळ्यांवरती येईल. पाटील सर, काय बोलू तुमच्याबद्दल बोलताना शब्दाचा पुरे पडतील. असे एक व्यक्तिमत्व होतं तुमचं, एक मायाळू, एक डोक्यावर हात फिरवतात जसे आपले आई वडील, तसे विद्यार्थ्यांवर, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोक्यावरनं हात फिरवायचे, मायाने विचारायचे अभ्यास कसा चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे ना, घरच्यांबद्दल विचारायचे आई वडील कसे आहेत, घरची परिस्थिती कशी आहे. त्यांच्याबद्दल म्हणजे बोलणंच, त्यांचा इतक्या वर्षांचा प्रवास होता आणि त्यांच्या त्या प्रवासामध्ये मला फक्त 3 वर्षांचा त्यांच्यासोबतचा प्रवास लाभला, ते पण एक विद्यार्थिनी म्हणून. शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातंच खूप अतूट असतं आणि त्या अतूट नात्यातून फुलणारं हे शिक्षण असतं. हसत खेळत शिकवायचे आणि त्यांच्या त्या 3 वर्षाच्या प्रवासामधनं ते एक व्यक्तिमत्व कसं आहे हे जाणून घेण्याचा मी खूप प्रयत्न केला. तरी ते 3 वर्ष खूप कमी आहेत त्यांना जाणून घेण्यासाठी. त्यांनी कुठल्याच कामाचा भेदभाव नाही केला. त्यांनी कुठलीच कामं असो किंवा आपल्या शाळेतल्या मामांची कामं असो, त्यांनी वॉशरूम असेल, पाणी पिण्याचे बेसिंग असेल किंवा झाडू मारण्याचंही काम असेल, त्यांनी सगळीच कामं केलेली आहेत. आपण ज्या ग्राउंडवर बसलोय ना, त्या ग्राउंडवरचा जो कुठलाही कचरा दिसला ना, ते उचलून स्वतः टाकायचे कचरा. म्हणजे त्यांनी इतकं ते काम असतं, कुठल्या कामामध्ये भेदभाव नसतो, हे त्यांच्याकडनं आम्ही शिकलेलो आहे. कुठल्याही कामामध्ये छोटेपणा मोठेपणा नसतो. आणि त्यांच्याबद्दल मी कायच बोलू असं झालंय मला. बस एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. संतोष सरांचं अशा कार्यक्रमाला येणं होईल असं कधी स्वप्नात विचार केला नव्हता. सरांचं आणि माझं मैत्री आमची मला आठवते आजही. 2016-17ला मी रोटरीमध्ये काम करतोय तेव्हा पोटे सर इथे मुख्याध्यापक होते आणि त्यावेळी मी फर्स्ट टाइम शाळेत आलो होतो. इथे रोटरीच्या माध्यमातून काहीतरी मला वाटतं डिजिटल स्कूलसाठी आम्ही इथे आलो होतो. तेव्हा पोटे सरांनी मला संतोष सरांकडे हात दाखवला असं की ही व्यक्ती तुम्हाला सविस्तर सांगेल की आम्हाला इथे शाळेमध्ये काय काय आवश्यकता आहे. तेव्हापासून संतोष सर आणि आम्ही रोटरीच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही संस्थांच्या माध्यमातून शाळेसाठी काय काय करता येईल, विद्यार्थ्यांसाठी काय काय करता येईल, सतत त्यांच्या डोक्यामध्ये माझी शाळा, माझ्या शाळेतील विद्यार्थी, शाळेचं जो त्यावेळेचं जो आता मगाशी सर म्हटले की हे जे आज आपण बघतोय मैदान आहे इथे व्यवस्थित कॉन्क्रीटचा जो ग्राउंडमध्ये झाला तसं नव्हतं इथे 2016-17 काही कालांतराने अचानक आम्हाला संतोष सरांनी न्यूज दिली की सर मी आता मुख्याध्यापक होत आहे. खूप आनंद झाला की विद्यार्थ्यांसाठी धडपडणारी व्यक्ती आज मुख्याध्यापक झाली. त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं. म्हटलं आता तुमची शाळेचा विद्यालयाचा जो इन्फ्रा आहे तो नक्कीच मला हे होतं मनात की सर आता नक्कीच विद्यालयासाठी काहीतरी चांगलं करतील आणि त्यांनी ते केलं. आता मगाशी सरांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांपर्यंत ते फाईल घेऊन जायचे शाळेच्या कामांसाठी. मला प्रत्येक वर्षी आता निकम इथे होते, निकम सर मला बोलले मला प्रत्येक वर्षी माझ्या शाळेमध्ये 10वीचं बोर्ड आहे. 10वीची परीक्षा जवळ आली की सरांचं मला माहिती आहे फोन येणार संतोष सरांचं, सर आमच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या सतत. आणि मुलींच्या बाबतीत म्हणजे
मुली विद्यार्थी ज्या आहेत त्यांच्यासाठी ते विशेष, म्हणजे आपले हे गाववाले सर्व शील, डायघर, खार्डी, इकडे आपली गाववाली मुलींना 10वी नंतर बाहेर पाठवत नाही हे त्यांना माहीत होतं. त्यासाठी त्यांची सतत धडपड असायची की नाही, माझ्या गावातल्या मुली शिकल्या पाहिजेत. त्यांना मुंब्रा अशा ठिकाणी ते पालक पाठवत नाही, डोंबिवली खूप लांब पडतं. त्यासाठी त्याने धडपड करून इथे मला वाटतं SNDTचं महाविद्यालयाचे काही वर्ग सुरू केले. सतत माझ्या विद्यार्थ्यांना कसं चांगलं शिक्षण देता येईल, शिक्षकांबद्दलही त्यांचे जे विचार होते. आता इथे माझे मित्र नाही आहेत, एक श्री गणेश विद्या मंदिरचे संस्थापक, आमचं एक मला वाटतं तुमच्याकडे एक शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी फोन केला होता. पहिला मला फोन केला की बघा काय होत आहे का, म्हणजे शिक्षकांचाही विचार ते सातत्याने करायचे. असंच नाही की फक्त विद्यार्थी आणि स्कूल, तर शिक्षकांबद्दलही त्यांचा स्टाफ, माझ्या स्टाफला मला कसं चांगलं देता येईल किंवा स्कूलमध्ये इन्फ्रा कसं अजून इम्प्रूव्ह करता येईल, सतत डोक्यामध्ये तेच. ॲडमिशन्स असतील, म्हणजे इवन काही विद्यार्थी जर तुमची ही शाळा सोडून आमच्याकडे दिवाला 1-2 स्कूल्स आहेत तिथे येत असेल तर डायरेक्ट आम्हाला फोन करायचे, सर माझे विद्यार्थी तुमच्याकडे येते, सीट नसेल तरी त्यांना सीट द्या, जागा नसेल तरी त्यांना जागा द्या. विद्यार्थी चांगला आहे, विद्यार्थी पालक गरीब आहेत, काहीतरी तुम्ही ॲडजस्टमेंट करा, वेल द्या, सीट द्या त्यांना. खरंच मगाशी आता सर्वच बोलतायत की जो आवडे सर्वांना तो ती आवडे देवाला, बट ही जाण्याची वेल नव्हती सरांची. का असं झालं, कशामुळे झालं, धक्का आहे सर्वांना. ईश्वर त्यांच्या आत्मशांती देऊ ही प्रार्थना. यांच्या शोक सभेला आपण इथं उपस्थित आहोत आणि आज माझ्या व आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना संतोष सरांच्या प्रती जे काही विद्यार्थ्यांनी आता इथं भावना व्यक्त केल्या, सरांनी भावना व्यक्त केल्या, संतोष सर हे आपल्यातून एकाएकी निघून जातील असं आपण कधीही कल्पना केली नव्हती. परंतु नियतीच्या नियमापुढे आपलं काही चालत नाही. नियतीला जे आवडतं तेच ती घडवत असतं. आणि संतोष सरांच्या या जन्मगावात आणि कर्मभूमीत आपण आज त्यांच्या प्रती जे आपले आदर आहे, ज्या काही आपल्या श्रद्धा सुमने आहेत ते व्यक्त करण्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित आहोत. आणि जे कोणी वेळेअभावी उपस्थित राहिले नाही तरी संतोष सरांना मनाने श्रद्धांजली वाहणारे हजारोच्या संख्येने या पंचक्रोशीतील विद्यार्थी, पालकवर्ग आणि ग्रामस्थ वर्ग आहे. कदाचित हा आयोजन आपण 1-2-4 दिवसापूर्वी आयोजित केल्यामुळे प्रत्येकापर्यंत ते निरोप किंवा तो संदेश पोहोचला नसल्यामुळे प्रत्येकजण उपस्थित राहू शकला नाही. परंतु मित्रांनो, आताच ज्या विद्यार्थिनीने त्यांच्या भावना व्यक्त केल्या, एक शिक्षकाप्रती इतकं जिवाला असणं हे खरोखर आमच्यासारख्यांना एक खरोखर कारुण्य आणि एक भाव प्रकट होण्याचा दिवस आहे की विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाप्रती इतकी कारुण्याची आणि प्रेमलतेची भावना आहे. या 2 विद्यार्थिनींनी इथं व्यक्त केल्या. वेळेअभावी प्रत्येक विद्यार्थी इथे येऊन बोलू शकत नाही, परंतु मला कल्पना आहे की संतोष सरांचं जे वर्तन आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेमाने हाताळणे, नवे प्रत्येक मानवापासून तर पशुपासून सर्वांशी तो गोडीनेच बोलणारा व्यक्तिमत्व होता आणि प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करणारा माणूस होता. तसा तो नात्याने माझा मावस भाऊ
कधीही रस्त्यात भेटला तर माझी तब्येतीची चौकशी करायचा, नंतर माझ्या आईच्या तब्येतीची चौकशी करायचा. पण मी विसरून जायचो त्यांच्या काही दुःखाचे डोंगर त्यांच्यावर काय वाहत होते ते भाग, त्याची मी कधी चौकशी केली नाही. मी 28 तारखेला ज्यावेळेला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो रिलायन्सला ICU मध्ये, त्यानंतर ICU मधून मी बाहेर आलो 1 तारखेला आणि सरांचं आणि माझं 2 तारखेला तब्बल अर्धा तास फोनवर बोलणं झालं आणि मी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्याशी माझा संवाद चालू होता. सर नेहमी मला शाळेबद्दल सांगत असायचे, परंतु मी थोडा कठोर होतो. मी त्यांना नेहमी सांगायचो की तुम्ही सर्व जमा, मी येतो, मग आपण बोलूया. माझं एकच त्यांना कायमचं कारण असायचं की तुम्ही सर्व जमल्यावरच मी येईल, मी एकट्याशी बोलणार नाही. पण सरांनी मला एक आज सुखात असं वाटलं की सरांनी माझ्याकडे एक शब्द टाकला होता गेल्या वर्षी की सुनील असं असं मला शाळेला वस्तू हवी आहे आणि ते तू दे. माझी तब्येत बरोबर नव्हती, माझं मनही वाटत नव्हतं की मी ती वस्तू जाऊन तिथे खरेदी करून यांना पाठवावी, परंतु मी तरी हिंमत करून गेलो आणि सरांचा तो शब्द मी पूर्ण केला. नाही तर आज मला खंत वाटली असती की सरांनी मागितलं आणि मी नाही दिलं. पण सरांचं कधीही कोणाच्या बद्दल नाराजी नसायची, कोणी देवो न देवो, सरांचे प्रयत्न सातत्याने असायचे. ज्यावेळेला मी हॉस्पिटलमधून त्यांच्याशी बोलत असताना त्यांचं ना माझं थोडंसं माझ्या आणि त्यांच्या अकाउंटिंग संदर्भात चर्चा झाली. मी थोडंसं त्यांना विचारलं की अकाउंटिंग बाबतीत मला थोडीशी अडचण येते सर, असा असा विषय आहे. तर त्यांनी मला थोडक्यात त्यांनी अकाउंटिंगबद्दल माहिती सांगितली आणि थोडा मला त्यांनी शाळेचं एक टक्केवारी समजवली की आमची एक्सपेन्स आणि सस्पेन्स कसे आम्ही नोंदवले जातोय आणि बॅलन्स शीट कशी बनवली जातो, ह्या बाबतीत सरांनी मला आत्ताच येत्या 2 मेला व्यवस्थितरित्या गाईडलाईन्स केलेली आणि त्यांनी एक शब्द दिला होता मला की तुम्हाला मी एक मुलगाही देईन जो तुमच्या अकाउंटंट्सना व्यवस्थित काम करून घेईल त्यांच्याकडून. पण सरांच्या वर इतकं दुःखाचं डोंगर होतं हे माझ्यासारख्याला तुमच्यासारख्याला अनेक लोकांना असं समजून नाही आलंय की सर खूप आतून दुःखी होते. खरोखर हे वाक्य वाचताना मला असं दिसलं की सरांनी हे वाचलं नाही का, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की हार नहीं होती. हे वाक्य जर सरांनी स्वतःच्या शाळेत लिहिलेलं वाचलं असतं आणि ते अंगीकृत करून घेतलं असतं तर आज आपल्याला इथं बसायची वेळ नव्हती आली. किती मोठं नुकसान आहे ह्याची कल्पना मी ज्या वेळेला सर गेल्यानंतर केली. गावामध्ये मोजके 2-5 लोक या गावाचा विकास करतायत आणि एक शैक्षणिक क्षेत्रातला विकास जो आहे तो ह्या व्यक्तीने पेलावून घेतला होता. सामाजिक जीवनामध्ये आम्ही कुठेही आमच्या मनामध्ये एक चिंतन असते की माझ्या शिलगावचं क्रिकेटचं परफॉर्मन्स कसं आहे, व्यायामशाळेचं परफॉर्मन्स कसं आहे, राजकीय क्षेत्रामध्ये माझा गावातला माणूस कोण पुढे चाललाय. ज्या वेळेला मी शिक्षण क्षेत्राकडे बघायचो तेव्हा निर्धास्त वाटायचं, मनाला समाधान वाटायचा की नाही तिथे हा व्यक्तिमत्व आहे, म्हणजे त्या कोपऱ्यात मला डोकावण्याची किंवा विचार करण्याची भी गरज नाहीये. या संस्थेचे फाउंडर मेंबर, संस्थापक मेंबर, तन मन धन देणारा व्यक्तिमत्व, ज्याने स्वतःचा शरीर इथं झिजवलं, अपंगत्व दिव्यांगावर मात करून जी व्यक्ती शाळेच्या इतर सुदृढ शिक्षकाप्रमाणे शिकवत होते, ते शिक्षक म्हणून पण त्याच पद्धतीने काम करत होते आणि मुख्याध्यापक झाल्यानंतर पण ते त्याच पद्धतीने काम करत होते की चपरासाचंही काम असेल तरी ते करत होते. मुख्याध्यापक ही त्यांच्या मनात कधी घमेंड नव्हती. दुसरं, स्वतः या संस्थेचे दानदाते हशारामा पाटील यांनी जी भूमी दिली या 2 शाळेला, तिचे त्या माणसाचे सुपुत्र म्हणून कधी घमेंड नाही त्या व्यक्तीने केली. ह्याच्यापेक्षा किती चांगलं पण माणसात असावं. मित्रांनो, तुम्हाला मी एक जरूर माझ्या जीवनातला प्रसंग सांगाल. मी स्वाध्याय परिवारातून खूप काम करत असताना
94-95ला मी मांसाहार सोडला आणि शाकाहार घेतलं आणि रोज मी 40 पुस्तकातली पेज रोज वाचून काढणारा संकल्प मी 3 वर्ष पूर्ण केला. रोजच्या रोज वाङ्मय 40 पानं वाचणारच. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी वाचणार, पण 40 पानं वाचणार. भगवद्गीता मी 3 वेळा पूर्ण वाचली. त्यानंतर मी 3 वर्ष शाकाहारी राहिलो. त्यानंतर असे संतोष सरांसारखे काही व्यक्ती माझ्या समोरनं जे आवडे सर्वांना ते आवडे देवाला, पण मी थोडासा मनात आणलं की मी सरळ झाडाप्रमाणे वागणार नाही. हे आज कबूल करतो. सरळ झाडं कापली जातात म्हणून मी थोडं तिरकस वागायला लागलो. आणि काही लोकांच्या इथं बसलेल्या ग्रामस्थांच्या डोक्यात असेल तर ही व्यक्ती खूप चांगली होती सुनील भाऊ म्हणून हा तिरकस का वागायला लागला. मला मराचं नव्हतं. मला माहित होतं सरळ वागलं की गेला माणूस. अतिशय भावनिक वागली ही व्यक्ती. अतिशय भावनिक वागल्यामुळे हे दिवस आज बघायला भेटला आपल्याला. हा माणूस जरा कठोर असता ना, तर माणूस कठोर असतो ना तो कोणत्याही गोष्टीला फेस करण्यास तयार असतो. म्हणून माणसाला मी हे नाही सांगत की माणसाने कठोरच वागावं, माणसाने वाकडं वागावं, माणसाने चुकीचं वागावं. मी नक्की सांगेल की माणसाने बॅलन्स करून चालावं. जसे आहारामध्ये समतोलता असावी तशी वागण्यामध्ये पण समतोलता ठेवायची. अति नम्रपणा पण तुम्हाला घात करू शकतो तुमचा. मित्रांनो, माणसाचं आयुष्य हा काही वर्षांचं असतं. मी सांगतो काही वर्षांचं नाही, काही महिन्यांचं आहे. तुम्हाला माहित आहे माणूस जास्तीत जास्त 70 वर्ष जगतोय. 70 वर्षाचं नंतरचं आयुष्य त्याचं पॉईंट केलं जात नाहीये, कोपऱ्यातलं आयुष्य असतं. 70 वर्षाला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं महिन्यामध्ये तर 840 महिने तुम्ही जगता. 840 महिन्यामध्ये तुमचं काय चाललंय कारभार त्याच्यावर डिपेंड आहे. सरांनी सांगले किती जगले हे महत्वाचं नाही, कसा जगला हे महत्वाचं आहे. जर आमच्यासारखा माणूस, माझ्यासारखा माणूस 50 ओलांडलेले आहेत तर माझ्या 840 मधून किती महिने संपले विद्यार्थ्यांनो? 600 महिने संपले. किती? 600 अभाव महिने संपले. जो 55 वर्षाचा असेल त्यांनी समजायचे की माझे 700 महिने संपायला आले आहेत. आणि तो केवळ आता 150-200 महिन्याचा इथला साथी आहे या जगाचा. म्हणून जे 50 वर्षाचे वयाचे असतील त्याने नक्कीच लक्षात घ्यायचं की माझे 200 महिने या भूमीवर राहिलेले 200-250 महिने. आणि 200-250 महिन्यामध्ये 200 चांगली कामं करा, छोटी मोठी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये गरुड पुराण हा नेहमी ग्रंथ मृत आत्म्यास शांती मिळण्यासाठी लावला जातो. पण आपण समजतो त्या मृत आत्म्यास शांती मिळण्यासाठी नाही, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तो गरुड पुराण लावला जातो. गरुड पुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. जसं आपली काल्पनिक वाटायचं की भगवद्गीता ही काल्पनिक आहे, परंतु आज भारतीय संस्कृती जगामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करत असताना आपल्याला आता भगवद्गीतेवर शंका घेण्यासारखी जागा राहिली नाही. अर्थात आपण आता भगवद्गीतेला 100% मानतोय. तसं मी आज बोलतोय गरुड पुराणाबद्दल. गरुड पुराणामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे मृत्यू आत्मा जेव्हा मृत्यू पावतो त्यावेळेला त्याचं काही जात नाही, डोला जात नाही, हात जात नाही, कान जात नाही, काय जातो? आत्मा जातो. त्याला भगवंत एक काल्पनिक शरीर देतोय. थोडंसं त्याला 24 तासासाठी वर घेऊन गेला, यमराज घेऊन जातात. हे रिअल आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे. 24 तासामध्ये त्याला पुन्हा ट्रान्सफर खाली केला जातो. आणि 24 तासापासून तर त्याच्या पिंडदान होईपर्यंत 10व्या आणि 13व्या पर्यंत तो आत्मा आपल्यात असतो. संतोष सर इथे आहे बाजूला. हे गरुड पुराणाने उल्लेख केलेला आहे की जोपर्यंत तुमचं पिंडदान होत नाही तोपर्यंत तो आत्मा आपल्या बरोबरच आहे, सोबतच आहे. आणि त्या शोकाकुल वातावरणात त्याचा सहवास आहे. तो आपल्याला बघतोय, आपण त्याला बघू शकत नाही. तो आपल्याला ऐकतोय, आपण त्याला ऐकू शकत नाही. आणि त्याची आत्म्याची तडफड ही त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. त्या आत्म्याला वाटतोय की मी इथे असायला हवा, मी पाहिजे होतो, पण त्याला शरीर नसतं. पण ज्या वेळेला पिंडदान करत असताना पहिला पिंड, दुसरा पिंड, तिसरा पिंड, चौथा पिंड, 5वा पिंड, 6वा पिंड, पिठाचे असे पिंड पडतात बघा. त्याच्यातून जसा माणसं गरोदर महिलेला पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात, 5व्या महिन्यात अवयव एक त्या मुलाला लेकराला येत जातात आणि 7व्या महिन्यात त्याला बुद्धी येते. तो थोडासा
चैतन्य येते आणि 7व्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत त्याला संपूर्ण डेव्हलप झाल्यानंतर 9 महिने 9 दिवसामध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर मूल सुदृढ आपल्याला दिसते. तसं पिंडदानामध्ये पहिला पिंड, दुसरा पिंड, तिसरा पिंड, चौथा पिंड आणि ज्या वेळेला संपूर्ण 13 पिंड होतात त्यावेळेला त्या आत्म्यास एक शरीर दिला आणि कर्मानुसार गती होते. स्वर्गात जाणार, नरकात जाणार की वैकुंठात जाणार हे गरुड पुराणामध्ये पूर्णतः लिहिलेलं आहे आणि 17व्या अध्यायात गीतेचंही लिहिलेलं आहे की तुमची गती ह्या तुमच्या चिंतनावर आहे. म्हणून गांधीजी बोली लागल्या हे राम बोलले म्हणजे सद्गतीला. माणूस मृत्यूनंतर दिव्य दृष्टी देतो भगवंत. केलेलं त्याचे कर्म फास्ट फास्ट त्याला दिसतात. चुकीचे चांगले, चुकीचे चांगले, चुकीचे चांगले असे दिसतात आणि त्यावेळेला माणूस विचार करतो की अरे मी वेळ घालवली आणि चुकीचं काम केलं. माझं बोलण्याचे हेच मत आहे की संतोष सरांच्या शोकसभेमध्ये मला एवढाच बोलायचं आहे की ज्यांचे 50 वर्ष झाले त्यांनी समजायचे 200 महिने ते 240 महिने आपल्याकडे आहे. त्यामुळं आपण भगवंताच्या नजरेआड काहीच लपू शकत नाही. लोकांना आपण फसवू शकतो पण देवाला फसवू शकत नाही. देवाची डायरी बरोबर जनरेट होतो. त्यामुळे आपलं वर्तन ह्यांच्या प्रेरणादायी जीवनातून आपल्याला शिकायचं आहे की अशा व्यक्तिमत्वाने ज्याने शाळेचे संपूर्ण 2 वर्षांत कायापालट करण्याचा प्रयत्न केला आणि सातत्याने त्यांचा कायापालट करण्याचा प्रयत्न हा आपल्याला मार्गदर्शन ठरो आणि येणाऱ्या पुढच्या कोणी मुख्याध्यापक असतील किंवा कमिटी मेंबर्स असतील किंवा शिक्षक असतील किंवा माजी विद्यार्थी असतील, आजी विद्यार्थी असतील, त्यांनी त्यांचं स्वप्न साकार करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम शांती शांती शांती. 2000 यावर्षी या शाळेची स्थापना झाली आणि 24-25 हे जे आता शैक्षणिक वर्ष सुरू आहे यामध्ये या संस्थेची, या शाळेचं रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करण्याचं कालावधी आज जवळच येऊन ठेपलेला होता. याच मैदानावर, याच पटांगणावर रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी सारे सुसज्ज होतं ते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच आहे. आज याच परिसरामध्ये, याच पटांगणामध्ये आज आपल्याला स्वर्गीय संतोष पाटील सर यांच्या श्रद्धांजलीचा, शोकसभेचा कार्यक्रम आयोजित करावा लागतो. यासारखं दुःखद गोष्ट कुठे नाही. एक अपंग शिक्षक असून अपंगावर मात करून शिक्षण घेणं हे सोपं काम नाही. एखादा विद्यार्थी या शैक्षणिक प्रवासाला, या अभ्यासाला, या होमवर्कला कंटाळतो आणि शिक्षण अपूर्ण सोडून देतो. परंतु सरांच्या अंगी एक उपजतच नैसर्गिकच एक क्षमता अशी असावी की त्यांनी आपलं पूर्ण MA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी व्हावा म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये येऊन या परिसराची जडणघडण कशी होईल यासाठी त्यांचं ध्यास असेल. मी 1992-93ला या गावामध्ये आलो. त्याच्यानंतर 2000 साली ही शाळा स्थापन झाली. तर आधी चाळीमध्ये कुठेतरी पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरायची. त्यावेळेला ते जे शिक्षक आणि ते जे संस्थेचे कमिटीचे जे मेंबर्स आहेत त्यांनी जी एक धडपड केली, ती धडपड बघितल्यानंतर आज येणारी जी पिढी आहे किंवा आजचे जे युवक आहेत त्यांना त्यांचं जे कष्ट दिसणार नाही. एखादी गोष्ट उभं करणं, एखादी संस्था स्थापन करणं, एखादी शाळा स्थापन करणं सोपं नाही, जोग नाही आहे. त्यासाठी त्याग करावा लागतो, कुटुंबाकडे दुर्लक्ष करावं लागतं, मान अपमान सहन करावा लागतो, वेगवेगळ्या पुढाऱ्यांना भेटावं लागतं. एकच ध्येय असतं या सगळ्यांचं की आपल्या गावचा विकास व्हावा. आताच एक मुलगी या ठिकाणी म्हणून गेली की सर आता कसं होणार. आपल्याला त्यांनी केलेले जे कष्ट आहे ते डोळ्यासमोर ठेवून शिक्षक आणि कमिटी जे मेंबर्स आहेत आणि सर्व आपले विद्यार्थी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला धडपड करायची आहे. तरच त्यांनी जे स्वप्न बघितलेलं होतं ते साकार होईल. स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणं, त्यांच्याकडे फाईल सुपूर्द करणं, शाळेसाठी निधी मंजूर करून घेणं सोपं नाही आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला संपर्क साधणं, शाळेसाठी काय मदत करता येईल यासाठी आवाहन करणं. एकच या कृतीतनं दिसतंय की रात्रंदिवस त्यांना आपल्या शाळेचा विकास कसा होईल, आपल्या विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल, आपल्या गावचा विकास कसा होईल हेच त्यांचा ध्यास होता. सकाळी 7 वाजता आलेले सर संध्याकाळी निघायचे आणि लांबून ते पण पनवेलवरनं यायचे. आजकाल कुणाला वेळ नसतो, माझी वेळ संपली मी चाललो, माझी तासिका संपली मी चाललो. पण सरांनी असं कधीच केलं नाही. ज्या ज्या वेळेला सरांच्या शाळेला व्हिजिट करण्याचा मला योग यायचा त्यावेळेला सर नेहमीच कामामध्ये बिझी असायचे. वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्टर हँडल करणं, हिशोब लिहिणं, कारण त्यांनी संस्था चालकाची पण भूमिका, शिक्षकाची पण भूमिका आणि आता मुख्याध्यापकाची भूमिका या 3 रोलमध्ये ते कार्य करत होते. 3 रोलचं काम करणं सोपं नाही, सांभाळणं सोपं नाही. मनात तेच विचार असतात, आज माझं काम कुठलं पेंडिंग आहे ते मला उद्या पूर्ण करायचं आहे, म्हणजे उद्या मला शासनाला माहिती पाठवायची आहे, मला वरिष्ठांना ही कागदपत्र द्यायचे, 10वीचे फॉर्म भरायचे, हे सगळ्यांकडनं करून घ्यायचं. रात्रंदिवस तेच विचार असतात. आणि आता तर ऑनलाईन काम असल्यामुळे ही कामं वेळेवरच पूर्ण करायला लागतात, त्याला माप नसतं. वेळेवर कामाने पूर्ण केली तर ती साईट बंद होते. मग आपल्या सहकाऱ्यांकडनं आपल्या कौशल्याने ही प्रशासकीय बाब पूर्ण करून घेणं, विद्यार्थ्यांना शिकवणं, गावकऱ्यांशी संपर्क साधणं, गावकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं आणि कुटुंबाकडे पण लक्ष देणं, नॉट अ जोक. आणि सर्व भूमिका पाटील सर यांनी निभावली आणि आम्ही ती जवळून बघितली. त्यांना म्हणजे एक आधार लागायचा चालण्यासाठी, एक विद्यार्थ्याच्या खांद्यावर ते हात ठेवून चालायचे. एवढं अपंगत्व असून सुद्धा त्यांनी जिद्द मात्र सोडली नाही. मी खरंच त्यांच्या जिद्दीला सलाम करतो की एवढं त्याग करणारी आणि श्रम करणारी, मेहनत घेणारी व्यक्ती मी आजपर्यंत तरी कुठे बघितली नाही. मला पगार मिळतोय, मला काय करायचं ही भावना त्यांच्यामध्ये नव्हती. भविष्यातली स्वप्न त्यांनी साकार केली होती. शाळेच्या 1 खोली 2 खोलीतनं इमारत कशी होईल, त्याच्यानंतर शाळेला हायस्पेस असं मैदान कसं उपलब्ध होईल. आपले जे नातेवाईक आहेत नगरसेवक श्री बाबाजी पाटील साहेब यांच्या मागे लागून त्यांनी हे जे आपण आज ठिकाणी जे बसतोय ना हे त्यांच्या प्रयत्नात त्यांनी करून घेतलं. इथे एक माती असायची नेहमी, आता सिमेंटचा कोबा केलेला, आज छान वाटतं या ठिकाणी मंडप टाकल्यानंतर. तर ज्या ज्या गोष्टी माझ्या शाळेसाठी करणं शक्य आहे त्या ज्याच्याकडनं करता येतील, ज्यांची मदत लाभेल त्यांचा पाठपुरावा करणं आणि ते करून घेणं हे कौशल्य त्यांच्या अंगी होतं. पण मनात जिद्द होती म्हणूनच. फक्त जायचं यायचं भेटायचं कानावर सांगायचं आणि त्याचा पाठपुरावा करायचा नाही तर कामं होत नाही. तर त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्याची ज्वलंत उदाहरणं आज आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी स्टेज झालेलं आहे, आता या ठिकाणी बसायला आपल्याला छानपैकी कोब्याचं मैदान झालेले, शाळेच्या इमारती या ठिकाणी दिसत आहेत. प्रशासकीय कामकाज अतिशय उत्तम होतं. त्यांची रजिस्टर मी ज्यावेळेला चेक केली त्यावेळेला देखील कुठल्याही प्रकारचा खाडाखोड वगैरे काहीच नव्हतं. सर्व प्रकारची माहिती अद्ययावत असायची. परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अशा या व्यक्तीच्या बाबतीत तरी अशी घटना घडायला नको पाहिजे होती. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणतात आणि त्या बाबतीत त्यांचं असंच झालं. ईश्वराचा न्याय असे आगळा आणि वेगळा, अचानक बोलावणं घेतो मनाला आवडेल त्याला, का असा न्याय करतो नेहमीच तुझ्या भावाचा, वृद्ध होण्या अगोदरच प्रवास संपवितो त्यांचा. त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, अजून त्यांच्या काही जबाबदाऱ्या त्यांना पार पाडायच्या होत्या. पहा कसे जीवन ज्याचे नेहमीच असते परोपकारी, त्यालाच घ्यायला पाठवितो अगोदर यमाला पृथ्वीवरी. अनेक वृद्ध मागतायत मरण की मला परमेश्वरा मला ने आता, पण त्यांना न नेता अशा एक होतकरू शिक्षकाला, होतकरू व्यक्तीला नियतीने आपल्यातनं उचलून नेलं. खूप म्हणजे ही बातमी त्यावेळेला कानावर आली त्यावेळेला हे स्वप्न आहे की काय असं वाटायचं. परंतु ज्याला त्याची खातरजमा केली आणि त्याला मनाला खूप मोठं खंत वाटली, वाईट वाटलं. सांग देवा तुझा हा न्याय बदलणार आहे का कधी, सांग देवा तुझा न्याय हा बदलणार आहे का कधी, नाही तर देशाची भावना रुजेल याच समाजामध्ये. अशा प्रकारे जर परमेश्वर चांगल्या व्यक्तींना नेत असेल तर परमेश्वराबद्दल आजच्या आपल्या मनामध्ये, समाजामध्ये, व्यक्तीच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये परमेश्वराबद्दल आजच तयार होणार नाही. हसत मुस्त व्यक्तिमत्व, धडपडणारं व्यक्तिमत्व आपल्यातनं उचलून नेलं. ठीक आहे, त्या मुलीने भावना प्रकट केली, याच्यापुढे शाळेचं काय होणार, पण नाही. ते जरी आज आपल्यामध्ये नाही तरी त्यांचं कार्य आपल्या डोळ्यासमोर आहे. ते आहेत असं समजूनच आपल्याला सर्वांना कार्य करायचं आहे. ज्यांना ज्यांना
ज्या ज्या परीने मदत करता येईल संस्थेच्या वाढीसाठी, शाळेच्या विकासासाठी, उन्नतीसाठी, प्रगतीसाठी त्यांनी आर्थिक स्वरूपामध्ये जरी मदत देणं शक्य नसलं तरी नैतिक पाठिंबा देणं हे खूप महत्त्वाचं असतं. असं प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक विद्यार्थ्याने, जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी देखील आपल्यापरीने, आपण कुठल्याही पदावर असतात भविष्यामध्ये, पण ही माझी शाळा, या शाळेत मी घडलो, या शाळेतच माझं संस्कार मला झाले, चांगली वळणं मला लागली, त्यासाठी माझ्या शिक्षकांनी आम्हाला कडकपणे शिक्षा केली, पण आज त्यांच्या शिक्षेमुळेच आम्ही या ठिकाणी आज घडले आहोत, समाजामध्ये ताटमानेने जगतोय. अशा सर्व विद्यार्थ्यांनी, गावकऱ्यांनी, नागरिकांनी या शाळेच्या हिताकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच ही शाळेची इमारत आगळी वेगळी भव्य दिव्य होईल. आणि पहिलीपासून आपल्याकडे शाळेची सोय तर ती पुन्हा ग्रॅज्युएटपर्यंत होईल. आज 12वीपर्यंत काही SNDT विद्यापीठाचे मुलींचे वर्ग या ठिकाणी चालतात, तर पुढेही ग्रॅज्युएशनपर्यंत या ठिकाणी हे वर्ग होतील. सगळ्यांचं सहकार्य असेल तर नक्कीच सरांचं जे स्वप्न आहे, सरांनी जे स्वप्न डोळ्यासमोर ठेवलेलं ते नक्कीच साकार होईल. आता आपला हा जो शिळ परिसर आहे डेव्हलप होतोय, विकसित होतोय, त्याच्यामुळे आपल्याला विद्यार्थी संख्या नक्कीच मिळत राहणार. कारण आज प्रत्येकाला काय हवं असतं, सुविधा हव्या असतात. ज्या गावामध्ये सुविधा आहेत, शाळा आहेत, दळणवळणाच्या सुविधा आहेत, त्या ठिकाणी व्यक्ती काय करतो, मुक्काम करतो, घर घेतो आणि आपलं जीवन या ठिकाणी जगत असतो. म्हणून आपल्या गावामध्ये आनंदी वातावरण कसं राहील, कुठल्याही प्रकारचे वाद तंटा न होता आपल्या शाळेचा प्रगतीचा ध्यास जर आपण घेतला तर नक्कीच हे आपले जे संतोष पाटील सर यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे ते नक्कीच साकार होईल. सरांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ठाणे मनपा शिक्षक. आम्ही उलट त्यांना म्हणायचो की सर एवढे कशाला जवळ जात आहे मुलाची, नाही का, जास्त पण नका जाऊ. पण सरांची अशी ओळख सरांनी मुलांबरोबर करून ठेवली होती की कोणाला एक फोन जरी केला कधी तरी ती मुलं इथे हजर व्हायची. मग शाळेत शिकणारे असो किंवा शिकून गेलेली असो, कोणीही मुलं कुठेही लगेच त्यांच्यासाठी कामासाठी त्यांच्यासाठी हजर व्हायची. असा त्यांचा स्वभाव, अगदी मुलांशी मन मिळून घेणारे. त्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यात येत आहे कृतिका मोंडे. तो हसरा चेहरा, नाही कधी कोणाला दुखावलं, काय तो मनाचा भोळेपणा, कधीच नाही केला मोठेपणा. असे होते आमचे पाटील सर. कधीच कोणाला दुखावलं नाही, कधीच कोणाला काही वेळ आपलं बोलले नाहीत. सर्वांशी नेहमी प्रेमाने, विद्यार्थ्यांशी तर अगदी त्यांच्या मुलासारखे बोलायचे. त्यांनी कधीच कोणाला परक मानलं नाही. सरांनी कधी याचाही असा विचार केला नाही की आपण एवढे शिक्षक आहोत, आपण एवढे मोठ्या पदावर तरी आपण लहानांना का इतका मान द्यायचा, पण नाही. सर नेहमी जेव्हा बोलायचे तेव्हा सगळ्यांना आदराने बोलायचे. आम्हाला सुद्धा सर आवाजावर घालायचे. आजपर्यंत कधी असं बघितलं नाहीये की कुठली शिक्षक अगदी छोट्या मुलाला सुद्धा आवाजावर घालून बोलतायत. कधीच आरेतुरीची भाषा सरांनी केली नाही. सर या शाळेसाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी काय होते ना हे शब्दात नाही सांगतायत. आज ते इथे ऐकायला नाहीयेत. असं कधीच वाटलं नव्हतं की या ठिकाणी येऊन असं काहीतरी बोलावं लागेल. याआधी या शाळेच्या मंचावर मी खूप वेळा भाषण केलंय, पण असं स्वप्नातही विचार केला नव्हता की या विषयावर येऊन इथे भाषण करावं लागेल. सर शिकवताना ना नेहमी एक गोष्ट सांगायचे, सरांचा टॉपिक कुठलाही असो तो फक्त येऊन जाऊन फिरून माणुसकी याच विषयावर यायचा. आम्हाला बोर व्हायचं कधी कधी की काय सर नुसतं माणुसकी बद्दल सांगतात. बट आज सर इथे नाही येत ना तेव्हा कळते की माणुसकी काय असते. सर नेहमी माणुसकी बद्दल शिकवायचे, पण आता समजते काय असते ती माणुसकी. ज्यावेळेस सरांच्या इथे आम्ही गेलो होतो तेव्हा पाहिलं की आपला माणूस कोणी गेला ना की आपले माणसं त्यासाठी रडतातच, पण एखादी परकी व्यक्ती येऊन त्यांच्यासाठी रडतीये म्हणजे काय त्यांचं कार्य होतं. किती त्यांचं मन मोठं होतं यावरूनच आपल्याला समजतं. आज प्रत्येक स्टुडंट ज्यावेळेस ही बातमी कळली तेव्हा हर एक स्टुडंटच्या डोळ्यात पाणी आले. स्टुडंटचे पॅरेंट्स सुद्धा रडत होते. म्हणजे इतके चांगले होते सर. सरांचं खूप मोठं स्वप्न होतं
पण ते आता सर कदाचित ते अर्धवट सोडून गेलेत. 2000 साली जे आपले प्रेरणास्थान बिंदे गुरुजी आणि भूमिदाता आश्रम पाटील यांनी जे रोपटं लावलं होतं ना, त्या रोपट्याचं वटवृक्ष निर्माण करण्याचं स्वप्न होतं सरांचं, पण कदाचित ते आज मधल्या मध्ये सोडून निघून गेले. जसं की सर म्हणाले ना, जो आवडतो सर्वांना तोची आवडी देवाला. कदाचित पाटील सर आपल्या सर्वांचे लाडके होते, ते आपल्याला आवडत होते, म्हणून कदाचित ते देवालाही आवडत असावेत, म्हणून देवांनी त्यांचा सहवास फक्त इथपर्यंतच ठेवला. सर नेहमी जेव्हा पण घरी कॉल करायचे तेव्हा सर्वांना विचारायचे. कधी असं त्यांनी परकेपणा भासूच दिला नाही की आपण एक शिक्षक आहे आणि आपण एका स्टुडंटशी बोलतोय. सरांनी शाळेसाठी इतक्या गोष्टी केल्या. आपल्याला बघायला मिळते की सर जेव्हापासून मुख्याध्यापक झाले तेव्हा 2 वर्षातच त्यांनी इतकी डेव्हलपमेंट केली ना की आधी आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. जसं की सर बोलले ना की एवढी सगळं आता होत होतं, असं वाटत होतं की आता आपण खूप पुढे जाणार, आणि ते स्वप्न मधल्या मध्येच तुटून गेलं. हे एका रात्रीचं एक भयानक स्वप्न असं जसं होतं की अचानकच ते चांगलं चाललं होतं आणि मध्येच तुटून स्वप्नातून जाग आली. सहवास जरी नसला आता, स्मृती सुगंध देत राहील आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर. सर, आम्हाला तुमची आठवण येत राहील. देव तुमच्या आत्म्यात शांती लाभो. या ठिकाणी महाजन मॅडम जे आहेत ते आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. आजच्या शोकाकुल परिस्थितीमध्ये माझी बोलण्याची इच्छा आहे, परंतु ही जी वेळ आहे खूप अत्यंत वाईट असं वाटतं मला, त्यामुळे मी बोलू शकणार नाही. तरी सुद्धा बोलते की हा संतोष जेव्हा माझ्याकडे शिकायला होता, ती लहान लहान मुलं मी शिकवायला असताना अत्यंत हा हुशार असा मुलगा होता. गणितामध्ये खूपच हुशार हा मुलगा, इंग्रजी देखील ते चांगलं होतं. आणि हा मुलगा संतोष वक्तृत्व स्पर्धेत खूप छान बोलायचा, निबंध स्पर्धा सुद्धा खूप भाग घ्यायचा आणि निबंध सुद्धा खूप छान लिहायचा, अक्षर सुद्धा छान होतं त्याचं. आणि असं 7वी झाल्यानंतर तो पुन्हा हायस्कूलमध्ये गेला, MA BEd वगैरे शिकला. आणि या शाळेमध्ये जेव्हा तो आला तेव्हा शिक्षक म्हणून लागला आणि या शाळेचा कायापालट त्यांनी केला. या शाळेमध्ये असताना त्यांनी खूप मुलींना शिकवलं, मुलींसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. तेव्हा मुलींना शिकवलं जात नव्हतं, त्यासाठी बिंदले गुरुजींनी हायस्कूल काढलं. म्हणजे नाही, आपल्या मुलींना जर बाहेर जर कोण सोडत नसेल तर आपल्या मुलींसाठी आपण काहीतरी करायला हवंय. आम्ही सुद्धा गुरुजी नाही, आपल्याकडे हायस्कूल काढा आणि आपल्या मुलींना शिकवू त्या शाळा, कारण त्यांची हुशारी एवढी होती पण त्यांना पुढे जाता येत नव्हतं. त्यासाठी हायस्कूल काढलं गुरुजींनी. आणि अशा प्रकारे मुलींना मग तरी सुद्धा शाळेत प्रवेश घ्यायला काही हो नाही, मागे पुढे करायची नाही. आम्ही सांगायचो नाही, जा तुम्ही शाळा शिका, पुढे 10वी पर्यंत तरी शिका, त्यामुळे तुमचा पुढे संसार जो आहे तो सुखाचा होणार आहे, त्यासाठी तुम्ही शिका. आणि मग पाटील सरांनी पुढे BEd वगैरे केलं आणि या शाळेत लागले हनुमान सर, पाटील सर माझेच विद्यार्थी आहे ते दोघं सुद्धा. आणि ते शाळेत लागल्यानंतर पाटील सरांनी खूप मनावर घेतलं की नाही, आपली शाळा पुढे मुलं, आपल्या शाळेची मुलं पुढे गेली पाहिजेत, त्यांनी काहीतरी करून दाखवलं पाहिजे, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि संतोष सर असं काही करतील, असं काय होईल हे माझ्या मनात देखील नव्हतं आणि कोणाच्याच मनात देखील नव्हतं की हे त्यांनी का केलं, का बरं, का त्यांनी बेटा त्यांची कोणाला सांगितली नाही आणि का असं केलं मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.
रिद्धी आलिमकर, रिद्धी आलिमकर या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. आम्हा सर्वांचे मार्गदर्शन गुरु पाटील सर यांच्या या शोकसभेच्या निमित्ताने त्यांच्या या पवित्र आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शिक्षक येथे उपस्थित आहेत. पाटील सर हे खूप चांगले व्यक्ती होते. ते शाळेत कोणतेही कार्यक्रम असले की त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. मावळता सूर्य पुन्हा उगवू शकतो, हरवलेली वस्तूही पुन्हा सापडू शकते, परंतु आपले हरवलेले पाटील सर आता पुन्हा कधी सापडू शकत नाही. माणूस गेला की तो पुन्हा येत नाही, परंतु त्यांनी घडवलेले सुसंस्कार आणि मार्गदर्शन हे नेहमी आपल्यात राहतात. त्यांनी घडवलेले सुसंस्कार घेऊन आपण पुढे मार्गदर्शन करावे हीच पाटील सरांना खरी श्रद्धांजली ठरेल. आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त करणारे सर्व विद्यार्थी, गावातले प्रतिष्ठित नागरिक आणि माझे शिक्षक, संतोष सरांबद्दल काय सांगायचं. खूप मन मिळावू आणि सहकार्याची वृत्ती असलेले असे होते. आणि आमच्या या 2 शाळा, नगरपालिकेच्या आणि हे हायस्कूल, यांचा खूप संबंध, खूप विश्वास आमचा या सगळ्या स्कीमवर. आमचे मुलं 7वी पास होऊन या शाळेत येतात आणि खूप विश्वासाने आम्ही यांच्या सुपूर्द करतो. अगदी स्वतः दाखले बनवून देतो आणि त्यांना सांगतो, सर दाखले घेऊन जा, तयार आहेत. आणि ही मुलं जेव्हा सरांबद्दल आपलं मत व्यक्त करतात तेव्हा आम्हाला खूप समाधान वाटतं. आज जे काही विद्यार्थी बोलले ना, ते आमचे विद्यार्थी, आणि इथे येऊन ते पुढे येऊन त्यांच्या गुरूंबद्दल जे काही त्यांनी मत व्यक्त केलं तेव्हा आम्ही भरून पावलो. आणि सर खरंच तसेच होते. जेव्हा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी कुठलाही कार्यक्रम असो, आम्ही एकमेकांच्या संगनमतीने साजरे करायचो, तेव्हा सर नेहमी आम्हाला सहकार्य करायचे. आदराने आम्हाला बसायला सांगायचे आणि सांगायचे, मॅडम बिलकुल टेन्शन घेऊ नका, तुम्हाला जी काही मदत असेल ती आम्ही करू, आमचे विद्यार्थी करतील आणि आपण व्यवस्थितपणे हा कार्यक्रम पार पाडू. मला अजूनही आठवतं, मी आणि मिरगळ मॅडम आम्ही गेलेलो तर सरांनी पूर्ण सहकार्य केलं. आणि ते म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आज जे विद्यार्थी ही तशीच फळं आहेत आणि तुम्ही सरांचं स्वप्न साकार करायचं आहे. आज मला आठवण येते ती साने गुरुजींची, त्यांच्या जीवनाची, तसंच यांचं आयुष्य. त्यांनी प्रत्येक आयुष्याचा क्षण हा शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठीच घालवला. आणि जेव्हा मला ही बातमी कळली आमच्या ग्रुपवर, तेव्हा अतिशय म्हणजे मन खूप हळहळलं की हे असं का झालं, सरांच्याच बाबतीत असं का घडलं, ही वेळ का टळली नाही. कदाचित ही वेळ टळली असती तर हे असं घडलं नसतं. असे खूप विचार मनामध्ये आले आणि कशी तरी मनाची समजूत घातली. आणि जेव्हा विद्यार्थ्यांकडून त्यांच्याबद्दलच्या भावना मी ऐकल्या तर त्या अतिशय म्हणजे संवेदनशील होत्या. मुलं खूप त्यांच्या जवळ होती. म्हणजे जे आता विद्यार्थिनींनी सांगितलं की स्वतः सर कचरा उचलायचे, यात किती म्हणजे मोठेपणा आला.
आणि अपंग असून सुद्धा त्यांच्याजवळ ऊर्जा होती. म्हणजे आम्ही सगळे नवल करायचो की एवढी ऊर्जा यांच्याकडून कुठून आली. पण सरांकडे भयानक ऊर्जा होती, उत्साह होता, सळसळतं चैतन्य होतं, शाळेसाठी वाहून घेण्याचं त्यांचं ध्येय होतं. आणि मला असं वाटतं की त्यांनी ही जी शाळा, जसं आपण बीज पेरतो आणि शेतकरी ज्या प्रेमाने त्या बीजाला मोठं होताना बघतो, तसं त्यांनी या शाळेला बघितलं. त्याच्यामुळे त्यांना शाळेबद्दल प्रचंड ओढ होती आणि कशी या शाळेची प्रगती होईल याकडेच त्यांचं लक्ष होतं. या अशा पवित्र आत्म्याला चिरशांती लाभो, त्यांना सद्गती लाभो त्यांच्या आत्म्याला, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि माझे 2 शब्द संपवते, कारण मला खूप वाईट वाटलं. जर मी सरांबद्दल काही बोलू शकली नसती तर माझं मन मला खाल्लं असतं आणि मला जे वाटलं ते मी व्यक्त केलं. आणि अशा पवित्र आत्म्याला सद्गती लाभो, शांती लाभो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. ओम शांती. त्यानंतर माननीय श्री देवरे सर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणारे. सर, मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे की सगळ्यांची मन मिळावं, काम करायचे ते काम एकत्रितपणे केलं तर ते लगेच होतं. मी करेन, तो करेन असं केलं तर ते काम तसंच राहून जातं. मग सगळ्यांची एकत्रितपणे काम करून घेण्याची त्यांची ती क्षमता होती, गुण होता. या ठिकाणी सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वांनाच खूप मोठं दुःख झालंय. संतोष सरांबद्दल काय बोलायचं, ते प्रत्येकाच्या हृदयात आहे. इतका प्रेमळ माणूस, पायाने अपंग पण मनाने त्याच्यासारखा सुदृढ माणूस मी आतापर्यंत बघितला नाही. कुठलंही काम असू द्या, कुठेही जायचं असू द्या, किती वेळ लागला तरी ते काम करण्यासाठी त्यांची जिद्द, मुलांबद्दल आपुलकी, शाळेबद्दल आपलं जे प्रेम आणि शाळेची म्हणजे जे एक कर्तव्य दक्ष माणूस होता. त्यांचं काम करण्याची धडपड, विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता, शाळेबद्दलची जी आत्मीयता होती आणि पंचकृषीतल्या सगळ्याच गोष्टीत त्यांचा एक सहभाग असायचा. त्यांनी म्हणजे या 2 वर्षामध्ये संस्थेसाठी म्हणजे कोणतीही गोष्ट बघण्याची गरज पडू दिली नाही. ते महिना 15 दिवसातून फोन करायचे, सांगायचे सर आज हे काम केलं आम्ही, हे केलं, ते केलं, इमारत रंगवून घेतली, याच्याकडनं माझ्या विद्यार्थ्याकडनं हे साहित्य घेतलं आणि शाळेची भरभराट कशी होईल याच्यासाठी त्यांनी सदोदित प्रयत्न केले. मनाला खूप वाईट वाटतं. सरांची संस्थेला आणि शाळेला खूप खूप मोठी गरज होती. त्यांनी हे असं करायला नको होतं, पण त्यांच्या खूप कमी आयुष्यामध्ये त्यांनी जो नावलौकिक कमवला, जे नाव कमवलं ते सगळ्यांना शक्य होत नाही. असे आमचे संतोष सर, आमच्या वाईट वाटतं त्यांच्या हे शुद्ध आणि पवित्र आत्म्यात. मला खूप बोलायचं होतं पण मला काही सुचत नाही आहे. बोलताना मला खूप त्रास होतोय, त्यामुळे मी माझे 2 शब्द संपवतो. या पवित्र आत्म्यास मी पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्यानंतर विनल मुंडे. खरंच देवरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बोलण्याची खूप इच्छा असते, शब्दसाठा साठवून इथपर्यंत आलेलो असतो, पण अशा प्रसंग आल्यानंतर आपण क्षणभर साऱ्या गोष्टी विसरून जातो, मन भरून येतं. मी या शाळेची माझी विद्यार्थिनी आहे. असा जन्म लाभावा की देहाचा चंदन व्हावा, गंध जरी गेला तरी सुगंध दरवळत राहावा, असे आपले पाटील सर होते. खरं तर पाटील सरांशी माझा तेवढा जवळचा असा कॉन्टॅक्ट कधी नव्हता, परंतु
तरी सुद्धा सरांनी खूप भरभरून प्रेम केलं, खूप माया दिली आम्हाला. मी माझ्या घरातला एक किस्सा सांगेन. माझा भाऊ, सगळे विद्यार्थी खूप लाडके असतात सरांचे आणि आहेत, पण माझा भाऊ सरांचा खूप जवळचा होता. या 1 वर्षामध्ये ना त्याच्यावर खूप प्रेम केलं सरांनी. मध्ये तो खूप मस्ती करायला लागलेला, तर माझे आई वडील म्हणाले की आपण याला बोर्डिंगला टाकून देऊ. अक्षरशः सरांनी ना फोन केला की नाही, मी माझ्या बाबूला कुठे जाऊ देणार नाही, मी माझ्या बाबूचा दाखलाच देणार नाही तुम्हाला, बघू तुम्ही कसं त्याला बोर्डिंगला टाकता, असं सर बोलले होते. खूप माया केली त्यांनी, खूप प्रेम दिलं आम्हाला. 4 वर्षापूर्वी याच मंचावर ना खूप छान पद्धतीने आपलं ॲन्युअल फंक्शन झालं होतं, पण असं वाटलं नव्हतं की सरांची शोकसभा या मंचावर होईल आणि इथे सरांबद्दल असं काही बोलावं लागेल. खूप वाईट वाटतं की सरांबद्दल आज इथे असे शब्द बोलतोय आम्ही की सर आपल्यात नाही आहेत, सरांनी खूप माया दिली, प्रेम दिलं, असं कधीच वाटलं नव्हतं की हे बोलावं लागेल या मंचावर. खूप वाईट वाटतं. सर नेहमी जेव्हा आम्हाला फोन करायचे नेहमी विचारायचे तुम्ही कसे आहात, तुमचे वडील कसे आहेत, तुमच्या मम्मी कशा आहेत, बाबूचा अभ्यास कसा चाललाय, तुमचा अभ्यास कसा चाललाय, नेहमी. आणि सरांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, सर आता जरी आपल्यात नसले ना तरी सरांची एक गोष्ट माणुसकी, एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसावर कसं प्रेम करावं, कसा त्यांचा आदर करावा, त्यांच्याशी कसं बोलावं, त्यांच्याशी कसं वागावं, हे सर शिकवून गेले. ते सध्या आपल्यात नाही आहेत, पण ते आपल्यासोबत कायम असणार आहेत. आणि मी आतापर्यंत, आता मी टीवायला जाईन, मी आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये कुठलेच असे शिक्षक बघितले नाही जे शाळेत आल्या आल्या शाळेच्या पाया पडतात. कधीच नाही, मी कधीच कोणाला असं बघितलं नाहीये, पण मी सरांना बघितले. दररोज सरांनी आपल्या शाळेला शाळा कधी समजलीच नाही, घर समजलं. म्हणून ती त्या कुठलीही कामं असू दे, शाळेतली कुठल्याही प्रकारचे असू दे, बाथरूम साफ करणं, ग्राउंडवर कचरा वगैरे करणं, कुठल्याही गोष्टी असू दे, सरांनी कधी नाही म्हटलं नाही. यातून असं शिकायला मिळतं की कुठलंच काम एक छोटं किंवा मोठं नसतं. प्रेमाने, मायेने आणि आपली जबाबदारी म्हणून आपण ते केलं पाहिजे, असं सरांनी सांगितलं. खरं तर सरांबद्दल बोलायला माझ्याकडे शब्द नाही आहेत जास्त. मी सरांच्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना करेन की सरांच्या आत्म्यात शांती लाभो आणि सरांची जी काही स्वप्न होती ती आपण मिळून पूर्ण करूयात, जेणेकरून सरांना खूप आनंद होईल आणि खूप छान वाटेल की नाही, माझं जे अर्धवट राहिलेलं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. माझी ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की सरांच्या आत्म्यात शांती लाभो. त्यानंतर माननीय श्री मनोज पंडित आपल्या समोर या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहे. माझे मित्र संतोष पाटील सर, खरंच अशी एक महान व्यक्ती आहे, कीर्ती लहान आणि मूर्ती. अशा व्यक्तीबद्दल आपण बोलणं खरं तर खूप यांच्यामध्ये एक जिद्द होती, चिकाटी होती, माणसं सांभाळण्याची त्यांच्यामध्ये एक पद्धत होती, एक कला होती. सर्व स्टॉपवर त्यांचं असलेलं प्रेम, विद्यार्थी प्रेम, शाळेविषयी असलेली आपुलकी, जिव्हाळा आणि त्यांना एक भरारी मारायची होती. त्यांच्या पंखामध्ये एक ताकद होती, जिद्द होती. ते अपंग होते, पण कधी त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्या मनामध्ये असं आत्मविश्वास ढासळला नाही की मी हँडिकॅप आहे. या व्यक्तीच्या मनामध्ये एक दुर्दम्य इच्छाशक्ती होती, मी काहीतरी करून दाखवणार आहे, मी करणार आहे आणि केल्याशिवाय चालणार नाही आणि हे आपण करून दाखवलं पाहिजे. आणि खरंच तुम्हाला त्यांच्या मनातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला, माझे चांगले जवळचे मित्र होते ते. कारण का मी डिग्री कॉलेजला टीचर असल्यामुळं
की सर मला संध्याकाळी 8-9 वाजता फ्री झाल्यास फोन करायचे, सर मला PhD करायचे. त्यांचं अर्धवट स्वप्न राहिलं. त्यांना PhD साठी मी गाईड शोधला, पण त्यांच्या शाळेच्या कामासाठी, त्याच्या धडपडसाठी त्यांना वेळ नाही भेटायचा. अधूनमधून मला फोन करायचे, मला नाही म्हण मला मराठीमध्ये PhD करायची, सर मला गाईड शोधा. मी गाईड शोधला, डॉक्टर डोंगरदेवी नावाचे. पण अचानक या गोष्टी घडतील, होऊन जातील, ही कधी कल्पना मला केली नाही. आणि अशा व्यक्तिमत्वाची आज समाजाला, देशाला आणि शाळेला गरज आहे. कारण का अशा व्यक्ती आपल्याला शोधून सापडत नाही. अशी व्यक्ती मिळवावी लागतात. विद्यार्थीप्रिय, समाजप्रिय आणि अशीच व्यक्ती देश घडवण्यासाठी काळाची गरज आहे. आणि खरंच मला अशी कधी कल्पना नाही की रात्री मिसेसनं स्टेटस बघितले आणि मिसेस म्हणजे अहो उठा उठा, मुलीला उठवलं माझ्या, अरे बघा पाटील सरचं स्टेटस काय, अरे अशी शॉक बसला. आणि मी गायकवाड सरांना फोन केले, गायकवाड सर खरं आहे का? गायकवाड म्हणजे आगे सर, पंडित सर हे खरं आहे. अचानक अशा व्यक्तीने, आणि मला वाटलं की अशा व्यक्तींना जर काही मानसिक त्रास असेल तरी गोष्ट शेअर करायला पाहिजे होती. माझ्यासोबत त्यांनी काहीतरी मनातल्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या. मी त्यांचं माइंड वॉश केलं असतं, की त्यांना पॉझिटिव्ह बनवलं असतं. चेतना होती, त्यांच्या विचारामध्ये जागृत होती. ते माझे मित्र आता आहेत आणि होते. आता आहेत यासाठी की त्यांच्या विचाराशी मी आताही त्यांच्याशी मी संवाद साधतो असं मला वाटतं. आणि ते मला नेहमी म्हणायचे, सर तुम्ही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एक लेक्चरर घ्या, सर तुम्ही माझ्या विद्यार्थ्यासाठी एक पॉझिटिव्ह लेक्चर घ्या, त्यांच्या करिअरविषयी बोला आणि त्यांना देश घडवण्यासाठी, समाज घडवण्यासाठी एक दिशा दाखवा. आणि खरंच अशी माणसं काळाची गरज आहे. अजूनही आपल्याकडे आहेत. भोईर सर आहेत, आलिमकर सर आहेत, मराठी विषयाचे आलिमकर सर आहेत, मडी सर आहेत, गायकवाड सर आहेत. असे माणसं शाळा घडवण्यासाठी काळाची गरज आहे. मला वाटतं ते त्याच्यानंतर सुद्धा ही जी चांगली माणसं आहेत शाळेला आपला वेळ देतात आणि देतील आणि जागा भरून काढावी अशी मला अपेक्षा आहे. आणि खूप त्यांच्या बोलण्याविषयी, त्यांच्या वागण्यामध्ये मीपणा नव्हता, इगो नव्हता. जेव्हा माणसाचा इगो निघून जातो, मीपणा निघून जातो, तेव्हा माणूस मोठा व्हायला वेळ लागत नसतो. पण हा माणूस अल्पावधीमध्ये आपल्याला सोडून गेला. छोट्याशा काळात कधी कल्पना पण केली नसेल या माणसाने अशी गोष्ट करावी. कदापि शक्य नाही, ही स्वप्नात सुद्धा गोष्ट नाही आणि विचाराच्या पलीकडे आहे. म्हणून पाटील सर, मी तुमचा सदैव ऋणी आहे आणि मी तुमच्या सदैव आठवणीमध्ये राहील. आणि माझे विद्यार्थी, माझ्या मुली वगैरे तुम्ही घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल मी तुम्हाला खरंच मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी एवढी मी ईश्वर जवळ मी प्रार्थना करतो. थँक्यू. त्यानंतर आपले माननीय नगरसेवक हिरा म्हात्रे हे आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करते. सॉरी, हिरा पाटील आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. आज संतोष पाटील सर यांच्या शोकसभेला उपस्थित राहणं म्हणजे माझ्यासाठी ही खूप दुःखदायी घटना आहे. माणूस माणसाच्या जीवनामध्ये नेहमीच प्रयत्न करत असतो, पण साकार करण्याची किमया माझ्या संतोष सरांनी केली. आपण नेहमी म्हणतो, मरावे पडी कीर्ती रूपे उडावे. कीर्ती अशीच होत नाही, त्याच्यासाठी खूप झिजावं लागतं. आज या परिसरामध्ये चांगलं एक बंधुत्वाचं नातं जर कुठून रोवलं असेल तर ते मला आठवतं का पहिल्यांदा आमच्या ह्या परिसरामध्ये स्वाध्यायी परिवार धोंडू भाऊंनी आणलेला. त्यांचेच वारसा घेऊन आज संतोष सरांनी किंवा
त्यांच्या परिवाराने आज ठाणे महानगरपालिका असताना एक एक इंचासाठी माणूस माणसाला विसरतो. जीव घ्यायला जे झगडे चालू आहेत हे जास्त करून एक तर जमीन आणि दुसरा घरातली भांडणं. आणि अशी ही जमीन ठाणे महानगरपालिकेची इमारती ह्या आहे, ह्या इमारतीला देण्याचं भाग्य त्यांना लाभलं. यापूर्वी जे ऋषीमुनींच्या तिथे शिक्षण होत होते ते मंदिर आश्रमामध्ये होत होतं. आणि मंदिर तर खूप बांधले, पण त्या मंदिराची पूजा करणारी किंवा त्या मंदिर समजण्याची किमया माझ्या संतोष सरांनी करून दाखवली. कारण हे विद्या मंदिर, हे विद्या मंदिरमध्ये जेव्हा येतात तेव्हा इथेच शिकतात का आपण काय करायला हवं आहे. त्यांची संकल्पना होती किंवा शिलगावच्या काही प्रतिष्ठित व्यक्तींची संकल्पना होती का माझ्या मुली ही शाळा बिनले गुरुजींच्या वेळेला 7वी पर्यंत होती, पण त्याच्यानंतर पुढे काय. मुलीला बाहेर पाठवायचं नाही. आम्हा लोकांना सरस्वती मंदिर विद्या मंदिरमध्ये शाळेत जायचं होतं, त्याचं अंतर जवळजवळ इथून 2 किलोमीटर अंतर होतं. मग मुलींना बाहेर जायचं ना, मग काय. तर संतोष सरासारखे माणसं पुढाकार घेऊन आज ह्या ठिकाणी, आता विद्यार्थ्यांनी सांगितलं सर पाया पडायचे, पण ही शाळा नसून हे मंदिर आहे. आणि मंदिरात येणारे जे तुम्ही इथून जे भक्तगण आहेत, हे भक्त पुढे जर त्यांचं खरोखर स्वप्नाचं त्यांनी ठेवलेलं केलेलं परिश्रम, त्यांचा जो हेतू होता, ह्या मुलींच्या समोर आपण जे विद्यार्थी घडवले आहेत ते सर्व करून दाखवणार आहेत. सर या सर्व गोष्टीमध्ये मला थोडंसं मनाला कुठेतरी लागतोय की सर तुम्ही विद्यार्थी खूप घडवले. तुम्ही विद्यार्थ्यांना आईची माया दिली, पण ही आईची माया देत असताना स्वतःला मात्र विसरून गेले सर आपण. आणि स्वतःला विसरून गेलं ही तुमच्यासाठी काय असेल कल्पना नाही, पण या समाजासाठी, शिलगावासाठी, पाटील कुटुंबासाठी खूप मोठी पोकळी आहे. असे विद्यार्थी, असे पालक, असे संस्थापक घडणं म्हणजे समाजाची कालाची गरज आहे. आणि अशाच या माझ्या सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी इथेच थांबतो. जय श्रीराम. या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहेत सारखे ते सर होते. कारण की खूप पर्सनली बोलायचं बोललं तर माझा भाऊ आता 9वीला होता, आता 10वीला जाईल. तो शाळेत येत नव्हता, रेग्युलर येत नव्हता. तर सरांचा घरी फोन आला, तो पण पप्पांना आला. आणि पप्पा बाहेर असायचे गाडीवर. आणि ते पप्पा 5-6 दिवस घरी येत नव्हते. त्यासाठी सरांचं असं म्हणणं होतं की पप्पांचं घरावर लक्ष नाही, पण पप्पांचं घरावर खूप लक्ष होतं. आणि माझा भाऊ तो आमचं ऐकत नव्हता. आणि मी सर्वात मोठी बहीण त्याची, म्हणजे सार्थक बचुड्याची. तर त्याला खूप सांगितलं सार्थक शाळेत जा रे. तो कधीच ऐकलं नाही त्याने आमचं. पण ज्यावेळेस सरांनी सांगितलं, त्याला भेटले सर, ज्यावेळेस सर त्याला भेटले, त्याला 2 शब्द बोलले, तेव्हापासून तो रेग्युलर शाळेत जायला लागला. आणि त्याच्यानंतर पप्पांनी सरांशी बोलले, सरांना सांगितलं की सर तुम्ही काहीतरी सांगा त्याला की आमचं न ऐकता ते तुमचं ऐकेल म्हणून. तर जसं सरांनी सार्थकला सांगितलं की सार्थक तू रेग्युलर शाळेत ये, तू एकुलता एक मुलगा आहेस आणि तू शिक, तू पप्पांसाठी एकच आधार आहेस, तुला समजायला पाहिजे. तेव्हापासून माझा भाऊ रेग्युलर शाळेत यायला लागला. आणि सांगायचं बोललं तर आता 1 महिना अगोदर सरांची तब्येत खराब होती, तर सर मला दवाखान्यात भेटले पडलेगावला. आणि मी पण सार्थकची पण तब्येत खराब होती म्हणून पडलेगावला गेली होती. तर तेवढ्यामध्ये सरांची भेट झाली माझ्याशी. आणि ती
सरांची आणि माझी आणि माझ्या भावाची ती लास्ट भेट म्हणायची. कारण की ह्याच्यानंतर सर मला भेटतील याची मी कधी अपेक्षा पण केली नव्हती. मी असं मला वाटलं पण नव्हतं की सर आता हे फक्त लहानची भेट असेल आपली. मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता. तर त्यावेळेस मला सर म्हणाले की पूजा, तुला एकुलता एक भाव आहे, तू त्याच्याकडे लक्ष दे, तू सगळं त्याला व्यवस्थित सांग, त्याला बोलत जा, त्याला अभ्यास करायला सांगत जा. तू तुमच्यासाठी एकच आहे, जास्त कोणी नाही. जर 2 असलं असेल तरी वेगळी गोष्ट होती, पण त्याच्याकडे लक्ष द्या. एवढा शहाणा आहे तो, एवढा म्हणजे लहान, सगळ्यात लहान आहे तो, त्याला समजून घेत जा, त्याला समजून सांगत जा. असं पर्सनली सांगायला कोणते शिक्षक येत नाही. पण जे असे शिक्षक होते म्हणजे पाटील सर, त्यांनी म्हणजे मनापासून असं समजून घेतलं प्रत्येक विद्यार्थ्यांना, मनापासून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी जे विद्यार्थी होते ते सुद्धा त्यांचं ऐकत होते. का तर असे विद्यार्थी आम्हाला लाभले, पण आमच्या पुढच्या पिढीला लाभणार नाही. त्यांचा विसावा आम्हाला लाभला पण त्यांना लाभणार नाही. सर ते आमच्या नशिबात होते, त्यांच्या चांगल्या गोष्टी आमच्या नशिबात होत्या, पण आता आमच्या नंतरच्या विद्यार्थ्यांच्या नशिबात ते सर नसणार, त्यांचा आपुलपणा नसणार आणि त्यांची माया सुद्धा त्या लोकांना लाभणार नाही जशी आम्हाला लाभली तशी. थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्यासाठी इतकं काय केलं, आम्हाला इतकं व्यवस्थित सांगितलं त्यासाठी. आणि याच्यापुढे मी काय बोलू, सॉरी सर. मी माझे 2 शब्द बोलून मी थांबते. जशी पूजाने आपलं मनोगतातून व्यक्त केलं की प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल पाटील सरांच्या मनामध्ये काय आस्था असायची, काय प्रेम असायचं, किती आपुलकी असायची. कोणताही विद्यार्थी आला तर त्याचं नाव सांगणारच, पण त्याच्या वडिलांचं नाव, त्याचं आडनाव काय, त्याच्या आईचं नाव काय हे सुद्धा ते लगेच एका क्षणात सांगणार. इतकं सगळ्या विद्यार्थ्यांची त्यांची ओळख होती. नमस्कार, माझं नाव प्रसाद पाटील आहे. संतोष सरांचं अगदी आपण जमलेलो आहोत संतोष सरांच्या शोक सभेसाठी. तर संतोष सरांचं आणि आमचं माझी काय जास्त ओळख नव्हती. फार फार 1 वर्ष 1.5 वर्षापासून इथे शिक्षकांना, बरेच शिक्षकांना जे इथे काम करतात त्यांना माहिती की 1 ते 1.5 वर्षापासून आधी म्हणजे संतोष सरांची ओळख झाली होती. त्यानंतर आपण जसं म्हणजे मी जसं इकडे यायला लागलो तशी माझी त्यांच्यासोबत बोलणं चालू झालं. त्यानंतर त्यांनी म्हणजे कम्प्युटरबद्दल, आता समजा मी कम्प्युटरचा शिक्षक आहे, तर त्यांनी मला प्रत्येक टायमाला इथे विचारलं की सर हे कसं करायचं, ते कसं करायचं. तर माझी फार फार 1 ते 1.5 वर्षापासूनची जी ओळख आहे त्या ओळखीमध्ये मी असं सांगू शकतो की अशी व्यक्ती लाभणं हे म्हणजे खूप दुर्मिळ आहे आपल्या समाजासाठी. आणि प्रत्येकजण आत्ताची सध्याची जी परिस्थिती बघतात, प्रत्येक आपले जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांना प्रत्येकांना असं वाटतं की माझंच सगळ्यांनी ऐकावं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मी विद्यार्थी टाईप आहे, मी विद्यार्थी प्रकाराचा माणूस आहे की मी जेणेकरून ज्ञान घेत राहीन, फक्त कोणाला ज्ञान मी दिलं नाही अजूनपर्यंत. म्हणजे ते विद्यार्थीच्या स्वरूपाने आपल्याला ज्ञान घेत राहिले. आणि प्रत्येक आता थोर बंधू जरी असले तरी ते ज्ञान देत होते, पण ते विद्यार्थी समजून देत होते असं. तर प्रत्येकाने हेच करावं की माझ्या जीवनामध्ये मी विद्यार्थी आहे आणि मी हे समोरच्याकडनं ज्ञान घेत राहायला पाहिजे असं. तर जसं आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की जसं जुनं वस्त्र आपण सांडून नवीन वस्त्र आपण धारण करतो, तसंच त्यांचं जे जुनं शरीर होतं ते आता ते काही डिसेबिलिटीचे मुळे काही त्यांना झालेलं होतं प्रकार. त्याच्यानंतर आता जे त्यांचा नवीन जन्म होईल ते एक चांगल्या सुदृढ शरीरामध्ये होईल. आणि जसं उपजे ते नाशे, बरोबर आहे ना, जे उपजत आहे ते नाचतंय, तर तसंच त्यांना आता नवीन शरीर धारण होईल. आणि परमात्म्याच्या चरणी मी हीच प्रार्थना करतो की त्यांना एक चांगलं सुदृढ शरीर द्यावं, जेणेकरून त्यांचं जे राहिलेलं काम जे आहे ते पूर्ण ते पुढच्या जन्मात करतील, ही मी ईश्वरचरणी नक्कीच अशी प्रार्थना करतो. आणि माझे हे 2 शब्द मी थांबवतो. रामकृष्ण.
त्यानंतर शिक्षक वृंदामधून श्री आलिमकर सर आपलं मनोगत व्यक्त करते. आत्ताच तुम्हाला सांगितलं की पाटील सरांच्या मनामध्ये अशी कधीच भावना नव्हती की मी सांगतो तेच बरोबर आहे. सगळ्यांचं ऐकून त्यांनी निर्णय घेतले. कोणत्याही शाळेमध्ये डिसिजन घ्यायचं असेल तर अगोदर शिक्षकांची मीटिंग बोलवणार, मगच ठरवणार, सगळ्यांचं ऐकून ठरवणार की मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकलं पाहिजे, हेच केलं पाहिजे, असा हट्टहास नव्हता. सगळ्यांशी मिळून अगदी प्रेमाने वागणं होतं त्यांचं. आज ह्या मित्रासोबत सर्वात जास्त शिक्षणापासून तर नोकरीपर्यंत म्हणजे कुणालाही एवढं वाटेल अरे असे मित्र एकत्र शिकले, एकत्र जॉबला, आणि फक्त एक माझ्याकडनं राहिलं की तो जास्त भावनिक झाला. पण मी काय कठोर नव्हतो. पण कसं होतं, जेव्हा शाळा सुरू झाली 2000 साली, तर रागवणार कोण, कठोर कोण बोलणार? तर मग आलिमकर सर. मला काय रडता येत नव्हतं. मी माझ्या 10वी इयत्तेमध्ये असताना निरोप समोर एवढा रडलो होतो की मला मुलांमधून मुलींमध्ये बसवलं होतं. पण त्या नेहमीच ती जी जबाबदारी होती ती. एक मला प्रसंग आठवतो पाटील सरांचा. आम्ही कॉलेजला मात्र अलग अलग शिकलो. मराठी मीडियममध्ये दोघं शिकलेलो दहिसर मोरीला, आणि जेव्हा बेडेकर कॉलेजला त्याचा नंबर लागला आणि तिथे सर्व इंग्लिशमध्ये होतं. अजूनही काही मुलं असतील त्यांना अनुभव येत असेल. आपण जेव्हा आपल्या मराठी मीडियममधनं सायन्स किंवा कॉमर्सला जातो, इंग्लिशचं महिनाभर आपल्याला काही समजत नाही. आणि अशा याच्यामध्ये त्यांनी कॉलेज सोडून डायरेक्ट तो वयाच्या 17 वर्षी त्याच्याच बाजूला जे दत्त मंदिर आहे तिथे जॉबला लागला होता. आणि ते तुम्ही जे सांगता ना सर्व कचरा उचलतोय, कुठलंही काम करतोय, हा त्याचा जीवनाचा एक पाठ होता. तिथे जयश्री गडकर ज्या मराठीच्या हिरोईन आहेत त्यांची तिथे बाग होती. आणि त्या बागेमध्ये पाटील सर लोखंड उचलायचं आणि बाकी त्या भावांना कदाचित माहिती असेल. आणि अशा वेळेला त्यांचा मोठा भाऊ होता सुनील पाटील, आणि त्याने त्याला समजावलं, अरे तुला इथे कोणाला ऍडमिशन मिळत नाही, तुला ऍडमिशन का दिलं इथं? कारण तू पायाने अपंग आहे, आणि जर तू इथे नाही शिकला तर दुसरीकडे प्रवास करणं शक्य नाही. आणि तिथे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. आणि अनेक प्रसंग त्याचे आहेत. पण जेव्हा मडीसर बोलले गेट बंद, आमची मीटिंग लागली शिक्षकांची, मुख्याध्यापक झाल्यानंतर पाटील सर, त्याने पहिला शब्द काय सांगितला, कठोर न बोलणारा माणूस, काय बोलताय आलिमकर सर तुम्ही बोलू नका, पण आपण आहे ना आता शाळेचा गेट बंद करतोय. आणि खरंच ते गेट बंद केलं आणि तेव्हापासून शाळेचं जे वातावरण होतं थोडं छान झालं. आणि इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीशी ते फोनवर शाळेसंबंधित त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत. कुठलाही प्रसंग असू द्या. एकदा आम्हाला ते मुख्याध्यापक झाल्यानंतर ते मुख्याध्यापक पण 31 मेला झाले आणि त्याच्यानंतर सुट्ट्याच होत्या. पण तुम्हाला सांगतो त्याने आम्हाला सांगितलं की आता आपल्या शाळेचं काम नीट करायचं आहे. आणि सुनील आलिमकरकडे आम्हाला त्यांनी तारीख दिली की ह्या तारखेला सुट्ट्यांमध्ये सर्व शिक्षकांनी एकत्र यायचं.
आणि दररोज आम्हाला प्रत्येकाला मान्यवरांकडे घेऊन जायचा. हिरापाटी बसल्यात नगरसेवक, त्यांना माहिती असेल, आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा जवळजवळ 11:30 की 11:45 झाले होते. आणि तेव्हा त्यांच्या तिथे ती भोसले मॅडम होती ठाकूरपाड्याच्या, आणि त्यांचा आमचा परिचय होता. ते म्हटले साहेब जर आतमध्ये येतील भेटतील. वैभव बसलाय, वैभव आलिमकर आमचा विद्यार्थी, त्यालाही शाळेसंबंधी किती वेळा फोन केले. मला सांगायचं हेच आहे की ज्या बिंदले गुरुजींनी जे विद्यार्थ्यांवर तिघांवर विश्वास ठेवला, पाटील सर, मग तुम्हाला ऐका संतोष सर बोलतात, हनुमान सर बोलतात, याचं कारण आम्ही 1999ला जो क्लास सुरू केला होता आणि लगेच 2000 साली ही शाळा सुरू झाली. म्हणजे गुरुजींचा जो विश्वास होता त्या गुरुजींना विश्वासाला त्याने कधी हँडिकॅपचा हे देऊ दिला नाही. आणि गुरुजींची इच्छा होती की पाटील सरांनी मुख्याध्यापक बनावं आणि त्यांनी ते कार्य पूर्ण केलंय. फक्त निमित्त स्वरूपात जसं भूमिदाता आशारामा पाटील तसं आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कायमस्वरूपी आम्ही कोणी बदलून जाऊ, पण पाटील जर मुख्याध्यापक होते हीच ओळख त्यांची आपण शाळेतनं पण ठेवू. असं मी आपले जे सहकारी शिक्षक आहेत, जे ग्रामस्थ आहेत, विद्यार्थी आहेत, त्या भूमिकेतच तुम्ही पाटील सरांचीच शाळा आहे किंवा पाटील सरच मुख्याध्यापक आहेत, या भूमिकेत तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं पुढे शाळेला. आणि खरंच जो टायमिंग दिला 9 ते 11 त्या वेळेपेक्षा जास्त कार्यक्रम होतोय, याचाच अर्थ खऱ्या अर्थाने आपण शोक सभा, आज प्रथमच ही शोक सभा आपण इथे आयोजित केली आहे. आजपर्यंत गावात कुठे कधी अशी शोक सभा झाली नाही. मला मॅडम लोकांनी सरांनी प्रश्न सांगणार का मुलांना, काय शोक सभा कसं सांगणार. आणि आम्ही म्हटलं की काहींना बोलून त्यांना श्रद्धांजली व्हायचे, काहींना ऐकून श्रद्धांजली व्हायचे. माझे मॅडम ज्यांचे आम्ही विद्यार्थी, बरोबर की नाही. आता मलाही काही पुढचं सुचत नाही, पण तू बघितलं असेल मडवी सर, एक एक पुण्याचे नाव घ्या, भोई सर आहेत, मोरे सर आहेत, प्रत्येकाने शाळेसाठी जे योगदान दिलं त्याचं कारण या सरांनी, आपल्या पाटील सरांनी प्रत्येकाला प्रत्येकाच्या लेवलला जाऊन त्या प्रकारे समजावून घेतलं. विद्यार्थ्यांनी असतील, शिक्षक असतील, पालक असेल, त्या सर्वांची आवाजावर बोलायचे आपल्या सर्वांचा अनुभूती आहे. आणि अशा व्यक्तीला काही अपंगत्व होतं तर याच्या पुढे आपण बोलू नये. काही त्यांच्याकडनं मिस्टेक झाली असेल तेही कुठल्या प्रकारे न करताना त्यांनी जो हिरा अभ्यासामध्ये चमकवलाय, त्यांची जी 2 मुले आहेत, आता मोठी मुलगी आहे ना अपूर्वा, तिच्याबद्दल नेहमी ते शाळेत सांगायचे. मागे अपूर्वाचा सेंडअप होता आणि त्या अपूर्वाने त्याच्यामध्ये भाषण केलं होतं. एवढं छान भाषण, ती तिच्या शिक्षकांबद्दल सांगत होती आणि ती मॅडम बाजूला उभी होती. आजी कुणाकडे व्हिडिओ असेल तर बघा, काय अभिमान त्या शिक्षकाच्या चेहऱ्यावर दिसत होता की माझी विद्यार्थीने बोलते. पण आज खरंच जेव्हा ती मुलगी आणि मुलगा त्यांच्या वडिलांबद्दल ऐकतोय, माझ्या वडिलांनी काय केलंय, आणि अशीच आठवण सतत अभिमानाची पाटील सरांमध्ये राहील. असं आम्ही काम करू, हे आम्ही एवढं सांगू शकतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. मोरे सर, बोलण्याची इच्छा प्रत्येकाची आहे, प्रत्येक ठरवून यायला आपल्याला काय बोलायचंय. पण इथे जेव्हा मनुष्य उभा राहतो, बोलणारे शब्द जे आहेत ते गळ्यापर्यंत येतात, पण गळ्यातच अडकून पडतात. अनेक गोष्टी सांगायच्या असतात. त्यांची जर आमची भेट झाली असती तर नक्कीच आम्ही सरांना त्या नकारात्मक मध्ये जे शिरले होते सर, त्याच्यातनं आम्ही नक्कीच त्यांना 100% बाहेर काढलं असतं. ही शाश्वती आम्हा सर्व शिक्षकांना होती, पण आमचं दुर्भाग्य आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. हीच आयुष्यभर आमच्या मनामध्ये, प्रत्येक शिक्षकाच्या मनामध्ये ती खंत राहणार आहे. सर्वजण आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा प्रत्येकाच्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडतात, अरे आपण का जाऊ शकलो नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांची जी लहान बहीण आहे शांता, मनीषा मॅडम, मडवी सरांनी कॉन्टॅक्ट केला. शांताने सांगितलं मडवी सरांना की दादा अगदी व्यवस्थित आहे, तुम्ही शिक्षक कशाला टेन्शन घेतात, काही यायची गरज नाही, आम्ही थोडं बिंदास झालो. चला शांताने असं सांगितलं
म्हणून आम्हाला वाटलं सर व्यवस्थित आहेत, पण तरी मी मडवी सरांना, मनीषा मॅडमला बोललो, जरी आपल्याला तिकडे येऊ देत नाही तरी आपण जाऊच आणि काय हे प्रत्यक्ष बघू. पण आमच्या नशिबात त्या पुढच्या गोष्टी नव्हत्या. हेच ईश्वराला जे मान्य होतं ते आम्हाला शेवटी मान्य करावंच लागेल. जसं म्हणतात ना, मूर्ती लहान कीर्ती महान. मनुष्य किती वर्ष जगला यापेक्षा कसा जगला हे अतिशय महत्त्वाचं आहे. पाटील सरांनी त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या प्रेमळ स्वभावातून आणि त्यांच्या सर्व वागण्यातून आम्हाला 2 वर्षामध्ये, आता माझा तर संबंध सरांचा 2002 पासून आहे, जवळजवळ 24 वर्षापासून आम्ही सोबत काम करतो. पण सरांनी आजपर्यंत असं कोणावर वेगळ्या शब्दाने बोलणं, रागात बोलणं कधी मी त्यांच्याकडून बघितलं नाही. म्हणजे लहान असून सुद्धा त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या. काय बोलावं सुचत नाही. भरपूर बोलायची इच्छा आहे. सरांना चिरशांती लाभो, त्यांच्या आत्म्यात शांती लाभो एवढीच भगवंताकडे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. म्हात्रे सर, पाटील मोठ्या भाऊ का हसू रे? मगाशीच मी आपल्याला म्हटलं बोलण्याची इच्छा आहे, पण इथे उभं राहिल्यानंतर जे मन भरून येतं त्यातून काय होतं, शब्द आपल्या गळ्यामध्ये अडकून पडतात, अशी अवस्था आहे. मी सर्वांना नम्र विनंती करेन की सर्वांनी उभं राहायचंय. 2 मिनिटं आपण श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. त्या कुटुंबियांना भेटून जायचंय.